नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आडनावांचा इतिहास कसा शोधावा या मालिकेतील आजचा आपला 15वा भाग आहे. या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत आडनावांचा अर्थ लगेच का शोधता येत नाही. हा प्रश्न व्हिडिओसाठी घेण्याचं कारण असं आहे की जेव्हापासून आपण ही मालिका चालू केली आहे, आपण सर्व जर प्रतिक्रिया वाचत असाल तर आपल्या लक्षात येईल की आपले अनेक मित्र सातत्याने हा प्रश्न विचारत असतात की सर, माझं आडनाव अमुक तमुक आहे आणि मला त्या आडनावाचा अर्थ सांगा. खरं सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये आपण जी दुसरी एक मालिका चालू केली आहे की आडनावांचे प्रकार, 156 आडनावांचे प्रकार आहेत. माझ्या लेखी मला जेवढे सापडले तेवढे 1.5 ते 2 लाख आडनावं असावीत असा अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये. यातल्या 80% आडनावांचं किंबहुना जी आडनावं कुठल्या नाही कुठल्या तरी पदवीवरून पडलेली आहेत, उदाहरणार्थ देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी वगैरे वतनावरून किंवा पदावरून जी आडनावं पडलेली आहेत, ती आडनावं वगळता उरलेल्या कुठल्याही आडनावाचा अर्थ एका क्षणात सांगता येण्यासारखी परिस्थिती नाही. त्याचं कारण असं आहे की आडनावं मुळामध्ये अनेक वर्ष विकसित होत आलेली आहेत. त्याच्यानंतर काही आडनावांची पडनावं झालेली आहेत, काही आडनावांचा अर्थच लागत नाही. आणि अर्थ लावायचा म्हणलं तर आपल्याकडे अशी एक पद्धत आहे की आडनाव घ्यायचं, त्याचा कुठला तरी एखाद्या शब्दाशी मिळता जुळता अर्थ घ्यायचा, कुठल्या तरी प्राण्याशी, निसर्गाशी, कशाच तरी मिळता जुळता अर्थ घ्यायचा, दुसऱ्या कुठल्या तरी मिळत्या जुळत्या एखाद्या आडनावाशी ते आडनाव जोडून त्याच्यामधून उत्पन्न झाले असं सांगायचं आणि एका मिनिटामध्ये उत्तर देऊन मोकळं व्हायचं. आणि आपल्या सर्वांना पण तीच सवय लागलेली आहे की कोणालाही जायचं आणि विचारायचं की माझ्या आडनावाचा अर्थ काय आहे. तो काहीतरी त्याच्या ज्ञानाप्रमाणे जो अर्थ असेल तो अर्थ सांगतो. परंतु आडनावाचा अर्थ असा ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या ज्ञानाप्रमाणे सांगता येईल. जर खरोखर आपल्याला आडनावाचा अर्थ शोधायचा असेल तर आडनावांचा अर्थ शोधणं अवघड काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणजे मला जर कोणी विचारेल तर शास्त्रीय पद्धतीने जर आडनावांचा अर्थ शोधायचा असेल तर अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. असं धरून चालू आपण की हजारोनी गोष्टी असतील, पण त्यातल्या ज्या महत्त्वाच्या 100 गोष्टी आहेत त्या आपण बघणार आहोत. त्याचं कारण हे आहे की माझी अशी इच्छा आहे की जर कोणी उद्या मला प्रश्न विचारेल की सर, माझ्या आडनावाचा अर्थ सांगा, तर त्या व्यक्तीच्या लक्षात यावं की आडनावाचा अर्थ शोधणं किती किचकट काम आहे आणि ते एवढ्या सहजासहजी होत नाही. एका मिनिटामध्ये तर बिलकुल होत नाही, एका क्षणात तर बिलकुल होत नाही, एका महिन्यात, एका दिवसात, तुम्ही 6 महिन्यात, वर्षभरात पकडून चला, कधी कधी बिलकुल होत नाही. आडनावांचा अर्थ शोधण्यासाठी अनेक निकष असतात. त्या निकषांवर त्या गोष्टी तपासून बघाव्या लागतात, अभ्यास असावा लागतो. मग कुठेतरी तुम्हाला त्या आडनावाचा अर्थ गवसला तर गवसेल, नाहीतर गवसणार पण नाही. असं धरून चला की तुमचं आडनाव फारच सर्वमान्य आहे, सहज आहे, सगळीकडे आढळतं. मला वाटतं माझं आडनाव तर सगळीकडे आढळतं, त्याचा अर्थ सापडायला काय हरकत आहे. उलट जे आडनाव सर्वमान्य आहे, जे सगळीकडे सापडतं, त्याचाच अर्थ शोधण्यासाठी सगळ्यात जास्त अडचणी येतात. त्याच्यामुळे आपण जे मला प्रतिक्रियेमध्ये विचारता की सर, माझ्या अमक्या तमक्या आडनावाचा अर्थ सांगा, मला लगेच सांगता येत नाही. आणि कोणालाही शास्त्रीय पद्धतीने काम करणारे किंवा शास्त्रीय पद्धतीने संशोधन करणाऱ्या माणसाला तो लगेच सांगता पण येणार नाही, कोणी सांगणार देखील नाही. तर कोणाकडून तशी अपेक्षा पण ठेवू नका. आता आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात की आडनावांचा अर्थ शोधण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये समस्या म्हणून उभ्या राहतात किंवा अडथळे बनून उभे राहतात, कुठल्या कुठल्या माहितीचा आपल्याला अभाव जाणवतो, ज्याच्यामुळे आडनावांचा अर्थ लगेच शोधता येणं अवघड आहे. याच्यातून एक गोष्ट आपल्याला अशी पण शिकता येईल की हे काम किती कष्टाचं आहे. जर खरेपणानं शास्त्रीय पद्धतीने करायचं म्हटलं तर आपल्या लक्षात येईल, त्याला वेळ का लागतो ते आपल्या लक्षात येईल, त्याला खर्च का येतो ते आपल्या लक्षात येईल. आणि मला प्रत्येकाला वारंवार या गोष्टी कोणी मला कमेंट केली किंवा प्रतिक्रिया दिली आणि विचारलं की आडनावाचा अर्थ सांगा, तर मला त्या गोष्टी रिपीट कराव्या लागणार नाहीत. प्रत्येकाला रिपीट करणे एवढा वेळ पण नाही, तास 2 तास कोणाला रिपीट करून सांगणार आहे. पण हा एक व्हिडिओची लिंक मला ती या ठिकाणी पोस्ट करता येईल. उद्या कोणी जर आडनावाचा अर्थ विचारला तर आणि त्याच्यातून एखाद्या समजूतदार व्यक्तीला असं वाटलं हे सगळं समजून घेतल्यानंतर ठीक आहे सर, मला माझ्या आडनावाचा अर्थ शोधायचा आहे, मला या अडचणी समजल्या, तर मग आपल्याला पुढे जाऊन काम करता येईल. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. सगळ्यात पहिली जी आडनावांच्या अडचणींची सुरुवात होते ती म्हणजे पहिला भाग जो आहे, तो पहिला भाग म्हणजे दस्तावेजांचा अभाव. दस्तावेजांचा अभाव याचं कारण असं आहे की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मुळामध्ये इतिहासाचीच कमतरता आहे. तर पहिला मुद्दा हाच आहे, इतिहासाची कमतरता. इतिहासाची कमतरता आहे म्हणजे काय की कित्येक आडनावं असतात जी शतकानुशतकं जुनी असतात, त्यांच्या उत्पत्तीविषयी कुठे काही लिहिलेलं नसतं. मुळामध्ये आपण आपला राजकीय इतिहास पण नीट लिहिलेला नाहीये, तर आडनावांच्या उत्पत्तीचा इतिहास कुठून लिहिल. त्यामुळे कोणी कोणाला कुठलंही आडनाव विचारलं तर त्याच्याकडे माहिती नसणार त्याच्याबद्दल, हे गृहीत धरून चला तुम्ही, कारण आपल्याकडे इतिहास लिखाणाची सवय नाही. मगाशी मी म्हटलं तसं राजकीय इतिहास, आर्थिक इतिहास, सामाजिक इतिहास,
सांस्कृतिक इतिहास पण आपण आपला नीट लिहिलेला नाहीये, धडपणे तो सलग आपल्याला सापडत नाही. तर आडनावांचा इतिहास कुठून सापडावा, जी कधी लिहिलीच गेली नाहीत म्हणजे त्यांचा आडनावाचा इतिहास कधी लिहिला गेला नाही, त्यांच्या उत्पत्तीबद्दल कधी लिहिलं गेलं नाही. तर कोणाकडेही तुमच्या आडनावाची माहिती नाहीये, कारण मुळामध्ये इतिहासाचीच कमतरता आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्राचीन नोंदींचा अभाव. इतिहास नको लिहू दे, पण कोणीतरी कुठेतरी एखादा आडनाव लावायला सुरुवात केली असेल तर त्याने नोंद करून ठेवली की मी हे आडनाव का लावायला सुरुवात केली, तरी पण बरंच काम हलकं होऊ शकतं. पण आपल्याकडे या प्राचीन नोंदींचा पण अभाव आहे. कोणी व्यक्तीने आज ताब्यात एखादा आडनाव लावायला सुरुवात केल्यापासून कधी लिहून ठेवलं नाही की माझं हे आडनाव का पडलं. तिसरा मुद्दा म्हणजे ऐतिहासिक दस्तावेजांची अनुपलब्धता. हे ऐतिहासिक दस्तावेज का उपलब्ध नाहीयेत, त्याचं कारण असं आहे की आडनावाचं मूळ शोधण्यासाठी मला ज्या गोष्टींना त्या आडनावांशी चेक करावं लागतं की या कागदपत्रामध्ये लिहिलं असेल किंवा हे आडनाव आहे तर हे मला कुठेतरी तरी या कागदपत्रामध्ये त्याचा उल्लेख सापडेल. तर मुळामध्ये आपल्याकडे ऐतिहासिक दस्तावेजच नाहीयेत. महाराष्ट्राच्या इतिहासाची 4 कोटी कागदपत्रे मी तुम्हाला म्हणतो की उपलब्ध आहेत. त्यातली 60-70 हजार पब्लिश झालेली असतील, बाकीची प्रकाशितच झालेली नाहीयेत. त्यामुळे मला जर तुमचं आडनाव शोधायचं असेल, ती 4 कोटी कागदपत्र भेटली तर त्यात कुठेतरी तरी आडनाव सापडेल ना. ती कागदपत्र प्रकाशित होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, सरकारकडे मागणी केली पाहिजे. तर आडनावाबरोबर इतरही काही गोष्टींवर प्रकाश पडू शकेल. तर आडनाव शोधणं अशक्य होतं, त्याचं कारण ही कागदपत्रच उपलब्ध नाहीत अभ्यासासाठी. ती आहेत कुठेतरी कोणाकडे तरी ठेवलेली, कुठल्या तरी मंडळामध्ये, आर्काईव्हमध्ये, सरकार दरबारी, वैयक्तिक, पण इतिहासासाठी, अभ्यासासाठी संशोधकांना ती उपलब्ध होत नाहीत. चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे ऐतिहासिक नोंदींची कमतरता. आता ही कागदपत्र नको उपलब्ध होऊ देत, पण कोणीतरी गावचा पाटील असेल, आलुतेदार बलुतेदार असेल, भटका असेल, फिरस्ता प्रवासी असेल, त्याने तरी कुठेतरी नोंद करून ठेवायला पाहिजे एखाद्या आडनावाची. तर जाता येता आपण बघतो की आपण कबरींची नोंद करून ठेवलेली आहे, आपण बिनकामाच्या झाडांची नोंद करून ठेवलेली आहे, आपण वतनांच्या पेपरांची नोंद करून ठेवलेली आहे. अजून कोणाचं भांडण झालं, झगडा झाला, त्याने कोणाची बायको पळवली, कोणाची बायको कोणाला सोडून गेली, त्याच्या नोंदी करून ठेवलेल्या आहेत. पण आपण कुठेही आडनावांबद्दल काही नोंदी करून ठेवलेल्या नाहीत की या माणसाचं आडनाव का पडलं. म्हणजे एकतर दस्तावेज उपलब्ध नाहीयेत, कागदपत्र उपलब्ध नाहीयेत, त्यानंतर कोणी नोंदी पण केलेल्या नाहीयेत. सहावा जो समस्या याच्यामध्ये निर्माण होते ती अशी आहे की दस्तावेजांचं अपर्याप्त जतन. म्हणजे अनेक ठिकाणी काय असतं की काही दस्तावेज जतन केलेले असतात, काही लोकांनी त्यांच्या शकावल्या लिहिलेल्या असतात किंवा कोणाच्या आजोबांनी डायरी लिहिलेली असते, अजून काहीतरी केलेलं असतं ज्याच्यामध्ये प्रत्येक माणूस काही असा अविचारी नसतो. काही माणसं विचारी पण असतात, ज्यांना वाटतं की माझ्या पूर्वजांचा मी माहिती लिहावी, तर त्यांनी त्यांच्या बुद्धीप्रमाणे काही ना काहीतरी लिहून ठेवलेलं असतं, पण ते त्यांनी त्यांच्या बुद्धीप्रमाणे लिहिलं. ते आडनाव शोधण्यासाठी पर्याप्त नसतं. बरेच मित्र माझ्याकडे येतात आणि म्हणतात सर माझ्या आजोबांनी लिहून ठेवले त्याच्यामध्ये अशी माहिती. ठीक आहे, तुमच्या आजोबांनी काही खोटं लिहिलं नसेल, पण ते पर्याप्त नाही एखाद्या निष्कर्षावर येण्यासाठी. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे संदर्भांचा अभाव. संदर्भांचा अभाव म्हणजे काय की एखाद्याने मला आडनाव विचारलं की सेम माझं अमुक अमुक आडनाव, तर ते आडनाव आढळतं कुठे कुठे, त्याचे संदर्भ तर शोधले पाहिजेत इतिहासामध्ये. आणि जे संदर्भ सापडतात ते संदर्भ खरे का खोटे, आणि तो संदर्भ आला कुठून, त्याचं मूळ कशामध्ये, हे पण शोधलं पाहिजे. तर हे जे संदर्भ असतात, मुळामध्ये काही आडनावं नसतात, ती पडनावं असतात. आडनाव आणि पडनाव याच्यावर आपण व्हिडिओ बनवलेले ते तुम्ही पाहू शकता. ते जे पडनाव असतं त्या पडनावाचे मुळामध्ये कुठेच संदर्भ नसतात, किंवा संदर्भ असले तरी त्याचं मूळ असणाऱ्या आडनावाशी तो संदर्भ कधी जुळत नाही. तर या काही तांत्रिक अडचणी आहेत ज्याच्यामुळे आपल्याला निष्कर्षावर येता येत नाही. आठवा मुद्दा असा आहे की बरीचशी आडनावं असतात ती पुराण कथा आणि लोककथांवरून पडलेली असतात, त्यांचं कुठे लिखाण केलेलं नसतं. म्हणजे या पुराण कथा ज्या असतात, पौराणिक कथा ज्या असतात, त्या पौराणिक कथा आपण काय म्हणतो, पुराणातली वांगी पुराणामध्ये. त्याचं कारण काय आहे, ही मन पडायचं कारण हे पुराणातली वांगी पुराणात. त्याचं कारण पुराणातल्या कुठल्याही गोष्टीचा वास्तवात किंवा ऐतिहासिक दस्तावेजांशी काही संबंध जुळत नाही, किंवा त्यांचा एकमेकांशी आपण म्हणतो की संदर्भ देता येत नाही. पुराणातली वांगी पुराणातच असतं. त्यामुळे एखाद्याचा आडनाव जर पौराणिक असेल, आपण एक व्हिडिओ पण बनवलाय पौराणिक आडनावानं, तर आपण असं म्हणू शकतो की पुराणातलं नाव आहे, परंतु ते नाव मला कसं काय पडलं पुराणातलं आडनाव, याचा आपण काही संदर्भ देऊ शकत नाही. काही आडनाव ही लोककथा, दंतकथा, आख्यायिकांमधून निर्माण झालेले असतात. मुळामध्ये लोककथा, दंतकथा, आख्यायिकांना स्वतःचे हातपाय नसतात. ते कुठून आल्या, कुठून गेल्या, कोणी सांगितलं कळत नाही. त्याच्यामुळे त्याच्यावर अवलंबून राहून कुठल्या आडनावाचा निष्कर्ष काढता येत नाही. अजून एक जे नवं कारण आहे ते म्हणजे पुरातन दस्तावेज जे असतात आपल्याकडे, मगाशी मी म्हणलं तसं, त्यांचा फार अभाव असतो. मुळामध्ये ऐतिहासिक दस्तावेज आणि पुरातन दस्तावेज याच्यामध्ये फरक आहे. ऐतिहासिक दस्तावेज इतिहासाबद्दल माहिती देतात, पुरातन दस्तावेज ते असतात जे कशाबद्दलही माहिती देतात. म्हणजे कोणाचं लग्न झालं, कोणाचा खटला चालला, कोणी कुठे कामावरून पळून गेला, कोणाला शिक्षा झाली, त्या काळात शेती नाही झाली, अशा अनेक दस्तावेज असतात. किंवा प्लेगची साथ आपल्याकडे आली होती मागे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात, दुष्काळ पण मोठा पडला होता 16व्या शतकात. ती
असे जे पुरातन दस्तावेज असतात जे अनेक गोष्टींची माहिती देतात आपल्याला, त्याचा पण अभाव आहे की ज्याच्यामधून पण आपण काही आडनावांबद्दल संदर्भ शोधू शकतो. दस्तावेजांचा अभाव आहे, तशा पुरातन नोंदींचा पण अभाव आहे. म्हणजे कुणी कुठे नोंद करून ठेवलेली नाही की आमच्या गावामध्ये प्लेगची साथ आली होती, त्याच्यामध्ये एवढी एवढी माणसं मेली, त्याच्यामुळे ते जे आडनाव होतं ते आडनाव नाहीसं झालं. किंवा प्लेगची साथ आली, त्याच्यामध्ये एवढी एवढी माणसं मेली, तर या घरातला एक मुलगा होता, तो त्या घरामध्ये राहायला गेला, त्याने ते आडनाव स्वीकारलं. किंवा हा एक निराश्रित मुलगा सापडला, त्याला काही बोलता येत नव्हतं, तो जे सांगत होता त्याच्यावरून त्याचं आडनाव ठेवलं. अशा नोंदी कुठेही कुणी केलेल्या नाहीत. प्लेगच्या साथीचं फक्त उदाहरणासाठी म्हणतोय मी, हजारोनी घटना आपल्या इतिहासामध्ये घडून गेल्यात, त्याच्या पण कुठेही पुरातन नोंदी आपल्याकडे नाहीयेत. 11वा मुद्दा आहे तो म्हणजे असंगत नोंदी. असंगत नोंदी म्हणजे काय, की मुळामध्ये मराठी माणूस म्हणजे त्याला पहिल्यापासून लिखापडीचा कंटाळा आहे असं म्हणलं जातं. म्हणजे मराठी माणसांना मी काही माठ म्हणतोय असं नाही, मी स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, मला पण कोणी आवडणार नाही मराठी माणसांना नावं ठेवली. पण एकंदरीत जर मराठ्यांचा इतिहास बघितला आपण, तर मराठ्यांचा इतिहास या लिखापडीपेक्षा लढायांचाच जास्त. हे कोणी करायचं तेव्हा, नोंदी ठेवा, जतन करा, सगळं करा. त्यातही जमिनीच्या नोंदी असतील, कागदपत्रांच्या पैशा अडक्याच्या नोंदी असतील, काही मालमत्तेच्या असतील, तर मग ठीक आहे, त्याच्यामध्ये माणसाला इंटरेस्ट राहतो. परंतु इतर ज्या नोंदी म्हणतो आपण की छोट्या मोठ्या गोष्टींच्या ठेवायच्या, त्या आपण ठेवत नाही. ठेवल्या तरी कुठेतरी नावाला काहीतरी एखाद्या चिटरवर लिहून ठेवलंय, कोणीतरी आकडा लिहिलाय, कोणतरी नाव लिहिलंय, कोणतरी 2 वाक्यामध्ये काहीतरी लिहिलंय. आणि ह्या गोष्टी एवढ्या असंगत असतात एकमेकांशी की इकडचा संदर्भ दुसऱ्या कुठल्या नोंदीशी जुळवायचा म्हटलं तरी जुळत नाही, तो अनेक समस्या निर्माण होतात. तर या असंगत आणि विसंगत नोंदींमुळे पण बऱ्याचदा काय होतं की एखादं आडनाव असतं ते एखाद्या नोंदीमध्ये सापडतं, पण दुसऱ्या नोंदीमध्ये ते काहीतरी वेगळंच लिहिलेलं असतं किंवा त्याचा काहीतरी वेगळाच अर्थ असतो, त्याचं मूळ गाव काहीतरी वेगळंच निघतं, कुळ काहीतरी वेगळंच नसतं, गाव तेच असतं. मग अशा असंगत विसंगत नोंदीमुळे पण आडनाव शोधायला समस्या निर्माण होतात. जसं पुराणातलं बोलतो आपण, तसं 12वा मुद्दा आपला हा आहे की आपल्याकडे नवीन नोंदींची पण कमतरता आहे. म्हणजे जुन्या आपण पूर्वजांना नावं ठेवतो, त्यांनी लिहून नाही ठेवलं, आपण तरी काय करतो, आपण नोंदी ठेवतोय का? म्हणजे एखाद्या माणसाने जर आज आडनाव बदललेलं असेल आणि ते सरकार दरबारी बदललं असेल त्याने आडनाव, तर त्याने कुठे कागदपत्रामध्ये त्याच्या फॅमिली रेकॉर्डमध्ये लिहून ठेवलंय का की त्याने आडनाव का बदललं, त्याचं कारण काय होतं, त्याचं आधीचं आडनाव काय होतं, किती वर्षापासून होतं, आणि पुढे त्याच्या मुलाबाळांना कळेल की काय झालं. आपण नोंदी ठेवतो का? नाही ठेवतो. या नवीन नोंदींचा पण अभाव आहे. जर जुनं आडनाव तुम्ही तुमचं बदलत असाल, त्याची तुम्ही व्यवस्थित पद्धतशीरपणे नोंद करून ठेवली, सरकार दप्तरी राहीलच, पण तुमच्याकडे पण अजून ठेवली, अजून 4-5 ठिकाणी ठेवली, पब्लिश केली, ती तर भावी पिढीला उपयोगी पडेल आणि संशोधकांना पण त्या नवीन नोंदी उपयोगी पडतात जुनी आडनाव शोधायला. पण आपण ते पण करत नाही, ही एक मोठी समस्या आहे. दुसरी एक समस्या ही आहे की स्थानीय नोंदींची कमतरता. म्हणजे काही काही आडनाव आपण बघतो की ती विशिष्ट जिल्ह्यापुरती, विशिष्ट तालुक्यापुरती, विशिष्ट गावांपुरतीच असतात, ती बाहेर कुठेही आढळत. म्हणजे विशिष्ट भूभागापुरती जे आडनाव असतात त्यांचा इतिहास त्या भूभागामध्ये शोधावा लागतो. मग त्या ज्या स्थानीय नोंदी त्या भूभागामध्ये केल्या जातात, त्याही स्थानीय नोंदी आपल्याकडे लिहिण्याची प्रथा नाही महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र मुळामध्ये डोंगराळ भाग आहे, लोक गावं वाड्या वस्त्यांमध्ये राहत होते, अशिक्षित होते जुन्या काळामध्ये, त्यामुळे त्यांनी कधी ती नोंद करून ठेवली नाही. त्यामुळे स्थानीय नोंदी हा प्रकारच आपल्याकडे जवळपास नाही. आणि आडनाव तर स्थानिक आहेत, ती त्या स्थानाच्या बाहेर आढळत नाहीत, त्याच्यामुळे त्यांचा जर शास्त्रीयदृष्ट्या संदर्भ शोधायचा म्हणलं तर मोठी अडचण निर्माण होते. अजून एक आपल्याकडे गैरप्रकार घडलाय, तो असा आहे 14वा प्रकार, की प्राचीन दस्तावेजांची आपण नासधूस केलेली आहे प्रचंड. जी काही कागदपत्र आपल्याकडे असतील ते आपण बंबात जाळले, ते आपण चुलीत जाळले, ते आपण रद्दीमध्ये विकलेत, माझ्या आजोबांनी वडिलांनी लिहिलंय ते मी असं हवेमध्ये विमान करून उडवलेलं आहे. कित्येक लोक मला कथा सांगतात, माझ्याकडे ताम्रपट होता, मी तो भंगारात विकला, आमच्याकडे अमुक तमुक कागदपत्र होतं, मला कळलंच नाही काय लिहिलंय माझ्या वडिलांनी, मी ते असंच विमान करून उडवलं. खरोखर सांगितल्या त्या गोष्टी लोकांनी मला, आम्ही विमान करून उडवलं, काय बोलावं कळत नाही. काही लोकांनी पूर्वजांची कागदपत्र ते गणपती विसर्जन करतात तशी विहिरीमध्ये नेऊन विसर्जित केली, ते काय करायचं बापाचं ठेवून म्हणून. काही लोकांचा असा पण आपल्याकडे स्वभाव आहे की बाप मेला तर बाप मेला, काळ गेला त्याचा आता काही मागचं आठवायचं काही कारण नाही, बापाचं काय त्याच्याबद्दल दुःख मानायचं कारण नाही, बाप होता तोपर्यंत ठीक होतं, बापाचं जे काय होतं ते सगळं टाकून दिलं आम्ही, असं बोलणारी माणसं आहेत. ही कारणं हसण्यावारी नेऊ नका. लोकांनी मला खरोखर सांगितलेलं की होतं म्हणे सर आमच्याकडे, पण आम्ही असं केलं. आता काय बोलायचं. आपल्याला नेहमी शिकवलं जातं की महाराष्ट्रावर मोठी परकीय आक्रमणं झाली आणि परकीय आक्रमकांनी मोठी नासधूस केली, त्याच्यामुळे आपल्याकडची कागदपत्र राहिली नाहीत, त्यांनी दप्तरखाने जाळले आणि आपल्याकडे दप्तर राहिले. ठीक आहे, दप्तरखाने जाळले, पण तुमच्या घराची कागदपत्र होती, वतनाची, जमिनीची, बाकीच्या गोष्टींची, ती कुणी जाळली? ती थोडी त्यांनी जाळली, तेव्हा ते आपणच जाळलेली आहेत हळूहळू करून. त्याच्यामुळे प्राचीन दस्तावेजांची नासधूस झालेली आहे. त्याच्यामुळे पण अनेक आडनावांची लिंक जी असते ती एका ठराविक वर्षापर्यंत जाते आणि तिथे ती लिंक तुटते, तिथून मागं जाऊच शकत नाही काही केलं तरी पण. तर ही पण एक आहे मोठी समस्या आहे. 15वा जो प्रकार आहे तो म्हणजे अव्यवस्थित दस्तावेज. आता काही जणांकडे अजूनही दस्तावेज आहेत, पण ते त्यांनी कसे ठेवलेत, कोणीतरी रुमालात गुंडाळून माळ्यावर टाकून दिलेले आहेत,
त्याची धूळ झटकायला संशोधकाला जावं लागतं माझ्यासारखं. तो म्हणतो मी नाही काढणार, तुम्हीच शिडी लावून चढा. अनुभव आलेले ते, तुम्हीच शिडी लावून चढा आणि काढून बघा तुम्हाला काय करायचं. मला त्याशी काही देणं घेणं नाही. काही लोकांनी अर्धे कागद इकडे ठेवलेत, अर्धे कागद तिकडे ठेवलेत. काही लोकांच्या घरामध्ये वाटणी झाली, अर्धे कागद हा घेऊन गेला, अर्धे कागद तो घेऊन गेला. त्यातले निम्मे कागद होते ते एकाने भंगारात आपण म्हणतो रद्दीमध्ये विकले, दुसऱ्याकडचे कुठल्या तरी अडगळीत पडलेत. म्हणजे घराण्याचे कागद एकच, पण घरामध्ये माणसं वेगळी वेगळी राहायला लागल्यानंतर ते कागद एवढे अव्यवस्थित झालेले आहेत कुठं नाही कुठतरी, ते गोळा करता करता मारामार होते. त्याच्यामुळे पण आडनावं सापडत नाहीत. 16वा महत्वाचा मुद्दा म्हणजे शासकीय नोंदींची कमतरता. आता इंग्रज आल्यापासून आपण थोड्या शासकीय नोंदी व्यवस्थित करायला लागलो, पण त्याच्या आधीच्या जर शासकीय नोंदी आपण बघितल्या तर त्या एकतर अपूर्ण असतात किंवा पूर्णपणे चुकीच्या असतात, कधी कधी खाडाखोड केलेली असते. त्याच्यामुळे पण आडनाव शोधायला समस्या निर्माण होते. इंग्रज काळामध्ये पण काही फार मोठा त्याच्यात प्रकाश पडलाय किंवा फरक पडला असा नाही. इंग्रजांनी नीट करायचं म्हणलं तरी आपणच त्यांना आडनावं मुद्दाम चुकीची सांगितलेली आहेत. आपण अनेक कारणाने आडनावं बदललेली आहेत इंग्रजांच्या समोर. त्याच्यामुळे त्या नोंदीमध्ये पण भरपूर चुका आढळून येतात. माणूस सांगतो एक, नोंद बोलते एक, असतं तिसरंच. असं काही ना काही शोधाशोध करावी लागते. ही पण एक मोठी अडचण आहे. 17वा प्रकार हा महत्वाचा याच्यातला की काही नोंदी ज्या असतात त्या अप्रत्यक्ष असतात. म्हणजे प्रत्यक्षात त्या नोंदी केलेल्या नसतात कोण, किंवा प्रत्यक्ष त्या आडनावाबद्दल बोलत नाहीत, पण दुसऱ्या कशाबद्दल तरी बोलतात. जमिनीच्या व्यवहाराबद्दल बोलतात, एखाद्या गुन्ह्यामध्ये शिक्षा झाली असते त्याच्याबद्दल बोलतात, लष्करातल्या नोंदी असतात, कोणाला पेन्शन मिळाली त्याच्याबद्दल असतात, लुटालूट झाली त्याच्या नोंदी असतात. अशा अनेक अप्रत्यक्ष नोंदी पण तुमच्या आडनावांची माहिती सांगू शकतात. पण त्याही अप्रत्यक्ष नोंदी आपल्याकडे ज्ञानच नाही लोकांना. आपल्याला आपलं पुरातन कागदपत्र कुठलं असेल तर मराठी माणसाला 2च कागदपत्र आठवतात. एक म्हणजे जमिनीचा सातबारा, दुसरं म्हणजे माझ्याकडे काही इनाम नाही तर वतनपत्र असेल तर संपलं. त्याच्या पलीकडे कुठली कागदपत्र नाहीत असं आपल्याला वाटतं. पण आपणच 109 कागदपत्रांचे व्हिडिओ बनवलेत. त्याच्यानंतर 109 व्हिडिओ आपण बनवलेत 109 कागदपत्रांची माहिती देणारी. 200 पेक्षा जास्त कागदपत्र आहेत आणि ती तुमच्या घरात आजूबाजूला तुमच्याकडे पडलेली असतात. तुमचं जर जुनं घर वाडा वगैरे काही असेल तर, किंवा तुम्हाला जर तुमची माहिती शोधायची असेल तर ती कागदपत्र शोधली तर त्यामध्ये पण संदर्भ सापडू शकतात. पण आपण त्या गोष्टी करतच नाही. आपण फक्त काय करतो, सातबारा आणि जमिनीची कागदपत्र जी वतनाची इनामाची असेल तेवढीच धरून बसतो. त्याच्यामुळे पण आडनाव शोधायला समस्या निर्माण होतो. 18वं एक कारण संशोधक असं देतात की पुराण काळामध्ये आडनावांमध्ये बदल झालेले. त्याचं कारण असं आहे की आपल्याला सर्वांना माहिती आहे की सम्राट हर्षवर्धनाच्या काळामध्ये आपल्या जे हिंदू ग्रंथ होते त्यांचं पुनर्लेखन करण्यात आलं, किंवा पुराणं होते त्यांचे पुनर्लेखन करण्यात आलं. त्याच्या आधीचे जे ग्रंथ होते त्याच्या अनेक व्हर्जन्स उपलब्ध होते आणि आज जे आपण रामायण महाभारत वाचतो किंवा पुराण वाचतो, वेद वाचतो, ते नव्या काळामध्ये लिहिले गेलेत, पुनरुत्थानाच्या काळामध्ये लिहिले गेलेत. त्यामुळे काय झालं की त्या पुनरुत्थानामध्ये पण पुराण काळामधली मागची जी काही आडनावं होती ती आडनावं नाहीशी झाली आणि नवी जी आडनावं आली ती थोडीशी वेगळी आली, नवीन प्रकारे आली, नवीन प्रकारे लिहिली गेली ती. त्यामुळे पण त्यांचा मागे पुराण काळामध्ये मागमूस लागत नाही. हा झाला पहिला भाग की दस्तावेजांच्या अभावामुळे आडनावं का सापडत नाही. दुसरा भाग आपण बघूया. दुसरा भाग असा आहे की वंशावळीमधील विसंगती. आता कसं आहे की बरेच लोक जे वंशावळ शोधत असतात आणि त्यांना ती सापडते पण कुठं नाही कुठं. कारण मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की वंशावळी लिहून देणाऱ्यांचा सुकाळ झालेला आहे. पण त्या वंशावळी खऱ्या का खोट्या वेगळा मुद्दा, पण तुम्हाला वंशावळ लिहून मिळणार. एक परिस्थिती अशी होती की वंशावळ मिळावी कुठं हा मोठा प्रश्न झाला होता. आता तुम्हाला पैशाला पासरी वंशावळ लिहून देणारे लोक भेटतील, परंतु या वंशावळींमध्ये अनेक विसंगती निर्माण होतात. कारण या वंशावळी इतिहासाचा शोध घेण्यासाठी लिहिलेल्या नसतात, पैशाचा पोटा पाण्यासाठी व्यवसाय म्हणून लोकांनी लिहिलेले असतात. कोणाचं नाव घ्यायचं कारण नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अनेक विसंगती आढळतात. जर तुम्ही खऱ्या अर्थाने संशोधन केलं तर त्या काही विसंगती आहेत त्या आपण दुसऱ्या भागामध्ये बघूया. तर पहिली विसंगती जी वंशावळीमध्ये आढळते ती अशी आहे की वंश परंपरेमध्ये बदल झालेले असतात माणसाच्या. ते वंश परंपरेमध्ये झालेले बदल आपल्यालाच माहीत नसतात. तर ते आपण वंशावळी लिहिणाऱ्याला सांगणार कुठे, तो लिहिणार कधी, त्याच्यामुळे पण आडनाव सापडत नाहीत. दुसरी गोष्ट की वंशावळीमध्ये अनेक गैरसमज असतात की वंशावळीमध्ये ज्या अनेक गोष्टी सापडतात त्यात चुकीची माहिती नोंदवली गेली असेल तर त्याच्यामुळे गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते. किंवा जे गैरसमज आपल्या मनामध्ये निर्माण होतात आपली वंशावळी पाहिल्यानंतर ते आपल्याला मनातून नष्ट करण्यासाठी किंवा त्या गैरसमजांचं निरसन करण्यासाठी कोणतीही व्यवस्था आपल्याकडे आज उपलब्ध असलेली आपल्याला दिसत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे वंश परंपरागत बदल, जे आपण म्हणतो की मगाशी मी वंश परंपरेतले बदल म्हणलं की वंश जो असतो त्या वंशाची परंपरा जी असते त्या परंपरेमध्ये जर वंश बदलला किंवा मिश्र वंश निर्माण झाला तर होणारे बदल आहेत. आणि हे वंश परंपरागत बदल म्हणजे माझ्या एकाच वंशात माझ्या परंपरा ज्या बदलतात त्या परंपरा बदलल्यामुळे पण आडनावांमध्ये बदल होतात. काही आडनावं जे असतात ती काळांतराने त्यांचा मूळ अर्थ आणि उच्चार याच्यापासून बदलून वेगळ्याच उच्चाराने वेगळ्याच अर्थाने बोलली जाऊ लागतात परंपरा बदलल्यामुळं. त्याच्यामुळे पण आपल्याला आडनावं शोधता येत नाही. चौथा मुद्दा हा आहे की वंशावळ्यांमध्ये केली गेलेली दुरुस्ती.
आता असं गृहीत धरा की कर्मधर्म संयोगाने तुम्हाला वंशावळी सापडलेली आहे, पण त्या वंशावळीमध्ये दुरुस्त करण्याचा पण अधिकार आहे. कोणी मनुष्य वंशावळी दुरुस्त करू शकतो, पण त्याचे लिहिले ते नाकारू शकतो. कित्येक लोकांनी स्वतःच्या वंशावळींमध्ये स्वतःच्या मनाने दुरुस्ती केली. त्याची कारणं अनेक आहेत. कोणाला मोठेपणा पाहिजे, कोणाला आपलं नाव राजकारणाशी जोडायचं आहे, कुणाला पटतच नाही माझा पूर्वज सामान्य आहे, तर लोक दुरुस्त्या करतात वंशावळीमध्ये. अशा स्वयंघोषित दुरुस्त्या ज्या लोकांनी केलेल्या आहेत त्याच्यामुळे पण आडनावं सापडत नाहीत. दुरुस्ती करणं चुकीच्या कारणासाठी एक वेगळी गोष्ट आहे, पण वंशावळीमध्ये सुधारणा करणं ही एक वेगळी गोष्ट आहे. आता काय आहे की काही लोकांना वंशावळीमध्ये सुधारणा करायची असते, पण त्या वंशावळीमध्ये सुधारणा केल्यानंतर त्याची व्यवस्थित नोंद लिहून ठेवली पाहिजे. वंशावळीला बाजूला कुठेतरी एक टिप लिहिली पाहिजे, नोंद दिली पाहिजे की सुधारणा का करावी लागली वंशावळीमध्ये, काय कारण घडलं. अनेकांनी काय केलेलं आहे की त्यांच्या मूळ वंशावळींमध्ये सुधारणा केलेली, त्यांना नवीन माहिती मिळाल्यावर, पण ती सुधारणा का करावी लागली त्याचं मीमांसा करणारं लेखनच कुठे केलेलं नाही. नवीन इतिहासकार जेव्हा ती वंशावळी बघेल तेव्हा त्याला त्यातला फरक जाणवतो, त्याला गॅप जाणवते की ही काहीतरी सुधारणा झालेली आहे, याच्यामध्ये आधीचं आडनाव वेगळं असणार, हे वेगळं असणार आहे. माझ्यासारख्या माणसाला कळतं, पण सुधारणा करणाऱ्याने लिहिलेलंच नाही का सुधारणा केली. त्याच्यामुळे पण आडनाव शोधायला समस्या निर्माण होतात. 6वा मुद्दा आहे की वंशावळीमध्ये गोंधळ फार असतात. वंशावळी लिहिली ती तुमच्या पूर्वजांची जी नावं लिहिलेली असतात, पूर्वजांची नावं, त्यांच्या मुलांची नावं, आपण एक फॅमिली ट्री बनवतो. त्या फॅमिली ट्री मध्ये पण सहजासहजी काय तो फॅमिली ट्री उलगडत नाही. म्हणजे तुमची 25-30 वर्षाची वंशावळ कोणी सांगितली तर त्या फॅमिली ट्री मध्ये कित्येक नावं गायब असतात, मुलींची नावच नसतात, दत्तक समस्या असतात, अनेक गोष्टी असतात आणि अनेक गोंधळ त्या वंशावळीमध्ये असतात. ते गोंधळ तपासायला भरपूर वेळ लागतो. त्याच्यामध्ये पण कधी सगळ्यांचं निराकरण होतं, सगळ्यांचं होत नाही. त्याच्यामुळे पण आडनावं सापडत नाही. बऱ्याच वंशावळ्या असतात त्या विसंगत असतात. म्हणजे जर तुम्ही एका माणसाला वंशावळ काढायला दिली, तुम्ही दक्षिणेतल्या हेळवीला तुमची वंशावळ काढायला द्या आणि राजस्थानातल्या भाटाला तुमची वंशावळ काढायला द्या, तुम्ही तीर्थक्षेत्रामधल्या एखाद्या पुरोहिताला तुमची वंशावळ काढायला द्या, मी तुम्हाला सांगतो 100% तिन्ही वंशावळी वेगळ्या येतात, एकसारख्या कधी येत नाही. मग या वंशावळींमध्ये ज्या विसंगती असतात त्या विसंगती कशा दूर करायच्या, त्या विसंगती दूर करता येत नाहीत पुराव्यांच्या अभावी, म्हणून पण काही आडनावं आपल्याला सापडत नाही. दुसरी गोष्ट ही असते की वंशावळीमध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल आपले गैरसमज फार असतात. म्हणजे लिहिणाऱ्याने खरं लिहिले असं गृहीत धरून चालू, की त्याला जी माहिती मिळाली त्याच्या आधारे त्याला जे सत्य वाटलं ते लिहिले, पण ते जे काही लिहिलंय त्याचा अर्थ काय काढायचा ते माझ्यावर अवलंबून आहे, वाचणाऱ्यावर अवलंबून आहे ना. वाचणारा प्रत्येक माणूस त्याच्याबद्दल वेगळा अर्थ काढतो, प्रत्येक माणूस त्याची वेगळी मीमांसा सांगतो. कोण म्हणते वंशावळी खोटी आहे, कोण म्हणतं खरी आहे, कोण म्हणते निम्म्या लोकांची माहिती खोटी आहे, कोण म्हणते निम्म्या लोकांचा संदर्भच सापडत नाही. म्हणजे गैरसमज जे असतात वंशावळीबद्दल ते पुष्कळ असतात. त्यामुळे वंशावळीवर अवलंबून राहून तुम्हाला कुठलंही आडनाव शोधता येत नाही. 9वा जो मुद्दा आहे ते म्हणजे बऱ्याचशा वंशावळ्या असतात त्या बऱ्याचशा वंशावळी अपूर्ण असतात. आपल्याला माहितच नाही की वंशावळी, कारण आपल्याला कोणी जी वंशावळ देतो त्यालाच माहिती नसेल त्याच्याबद्दल काही, तुमच्या पूर्वजांबद्दल, किंवा जेवढी मिळाली तेवढीच त्याने लिहिली असेल. किंवा बऱ्याच वंशावळी असतात त्या अमुक एका पिढीपर्यंत येऊन थांबतात, त्याच्या मागची माहिती देत नाहीत, त्याच्या पुढची माहिती देत नाहीत, किंवा ज्या पिढ्या लिहिलेल्या आहेत त्या पिढ्यांची पण संपूर्ण माहिती देत नाहीत. परंतु आपण खुश असतो की मला माझी वंशावळी मिळाली, आपण या गोष्टींकडे लक्ष नाही देत. परंतु इतिहासकाराला कळतं की वंशावळी अपूर्ण, त्याच्यामुळे त्या अपूर्ण वंशावळीमुळे पण आडनाव शोधायला अडचणी येतात. अनेक ज्या वंशावळ्या असतात त्या वंशावळ्यांमध्ये आपण म्हणतो की एखादी गोष्ट मला सिद्ध करायची लिहिली, की एखाद्या वंशावळीमध्ये लिहिले की हा एक कर्ता पुरुष तुमच्या याच्यामध्ये होऊन गेला, अमुक एका युद्धामध्ये मारला गेला. आता ही जी वंशावळ आहे त्या वंशावळींची नोंद ठेवणारे जे दस्तावेज कोणाकडे असतील, शिलालेख असतील, विरगळ असेल एखादी, त्या पुरुषाचं नाव तुम्हाला सिद्ध करता येतं, ते आडनाव तुम्हाला सिद्ध करता येतं. पण वंशावळींना सपोर्ट करणारे अशी डॉक्युमेंट्स आपण कधीच जतन करत नाही. आपण फक्त वंशावळीचा कागद घेऊन फिरतो. ती वंशावळी खरी आहे का खोटी सिद्ध करण्याचा कुठलाही दस्तावेज आपल्याकडे नसतो. आपल्याला असं वाटतं की भाट आणि हेळवीने दिलेलं आहे, हेळवीने दिलेल्या गोष्टीला न्यायालयाने मान्यता दिलेली आहे की पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यासाठी. पण लक्षात ठेवा, न्यायालयाने ती गोष्ट ग्राह्य मानण्यासाठी परवानगी दिलेली आहे, पण त्या गोष्टीवर जर कोणी ऑब्जेक्शन घेतलं आणि ऑब्जेक्शन जर खरं निघालं तर ती गोष्ट ग्राह्य मानण्यात येणार नाही. ती पुरावा मानण्यात येईल पण तो खरा पुरावा मानण्यात येणार नाही. त्याच्यामुळे ही जी आपण वंशावळ घेऊन फिरतो, पण त्या वंशावळीला आगापिछा काहीच नसतो माहिती देणारा, त्याच्यामुळे पण आडनाव आपल्याला शोधता येत नाहीत. अनेकदा वंशावळ जे लिहिल्या जातात त्या वंशावळ लिखाणामध्ये बऱ्याच त्रुटी असतात, फक्त नावच लिहिलेली असतात, ती पण अर्धवट लिहिलेली असतात, ती पण 2-4 पिढ्याची सापडतात. त्याच्यामुळे पण आपल्याला आडनाव शोधता येत नाहीत वंशावळीवर. अनेकदा काय होतं की ज्या वंश परंपरा असतात त्या वंश परंपरांचं लोकांना विस्मरण झालेलं असतं, की काय झालं, लोकांना स्वतःचेच पूर्वज आठवत नाहीत, त्यांना आठवत नाहीत. त्याच्यामुळे त्यांना वंशावळीमध्ये जे लिहिले त्याचे धागेदोरे जुळत नाहीत, चुकीच्या वंशावळी असतात. त्याच्यामुळे पण आडनाव आपल्याला शोधता येत नाहीत. बऱ्याचशा वेळेला काय होतं की युद्ध, दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होतात. लोक स्थलांतरित झाले की वंशावळीमध्ये खंड पडतो, वंशावळीमध्ये गॅप निर्माण होतात, मधल्या गोष्टीत भरता येत नाहीत आपल्याला. त्याच्यामुळे पण आडनाव आपल्याला शोधता येत नाहीत.
अजून एक गोष्ट म्हणजे की वंशावळीची जर अचूकता असेल तर ती अचूकता आपण कशी तपासणार? म्हणजे एखादी वंशावळ आहे ती वंशावळ अचूक आहे का नाही हे तपासण्यासाठी आपल्याकडे कुठले मार्ग नाहीत. त्याच्यामुळे आपण मागचा एक व्हिडिओ बनवलाय की माझी वंशावळी खरी कशी मानावी, तर त्याच्यामधले पण सगळे मुद्दे तुम्ही बघू शकता की ही अचूकता वंशावळीमध्ये नसल्यामुळं पण आपल्याला कुठल्या निष्कर्षावर येणे शक्य होत नाही आणि आडनाव शोधता येत नाही. बऱ्याचशा वंशावळ्या असतात त्या वैविध्यपूर्ण असतात, म्हणजे ती इतक्या वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेल्या असतात. म्हणजे लोक माझ्याकडे वंशावळ घेऊन येतात तर कोणी झाडाचं चित्र काढलेलं असतं, त्याच्या पानांवर नावं लिहिलेली आहेत, कोणी दुसरंच काहीतरी एक चित्र काढलेलं असतंय, कोणी प्राण्यांच्या अंगावर नावं लिहिलेली असतात, कोणी फॅमिली ट्री घेऊन आलेला असतंय पण तो ट्री एवढा वेडावाकडा असतो की एका बाजूला कललेला असतो. म्हणजे वंशावळ्या लोकांनी दिल्यात त्या त्यांच्याकडे आहेत पण त्या एवढ्या विविध प्रकारे वंशावळ्या लिहिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये शास्त्रीय गोष्टी कमीच आहेत, म्हणून पण आडनावं शोधता येत नाहीत. दुसरी एक गोष्ट अशी आहे की मुळामध्ये वंशावळींची माहितीच कमी आहे किंवा तुटक आहे. म्हणजे आपल्या समाजामध्ये वंशावळी हा एक शास्त्रीय प्रकार आहे, तो एक अभ्यासाचा वेगळा भाग आहे, अभ्यासाची वेगळी वेगळी शाखा होऊ शकते वंशावळी लिहिणं ही, याचा आपल्या लोकांना जाणीवच नाही. आपल्याला फक्त काय पाहिजे की फॅमिली ट्री कोणीतरी माझा तयार करून दिला पाहिजे, तो तुटक तुटक असतो, त्याच्यामध्ये माहिती इतकी फक्त नावच असतात, माहिती मिनिमाइज असते म्हणायचा पण विषय येत नाही, फक्त पूर्वजांची नावच असतात. फक्त पूर्वजांच्या नावावरून आडनाव कसं शोधायचं? कारण तुम्ही मला सांगता तुमचं आडनाव हे आहे पण तुमच्या पूर्वजांचं 16व्या शतकामध्ये आडनाव काय होतं याची तुम्हाला खात्री आहे का? नाही, आपण कोणी देऊ नाही शकत आहे. त्याच्यामुळे तुटक आणि कमी माहितीमुळे आणि वंशावळीतल्या विसंगतींमुळे मागाशी आपण जे सांगितल्या त्या आडनावं शोधण्यासाठी अडचणी निर्माण होतात. त्यामुळे तुमच्याकडे जर वंशावळी असेल असं बिलकुल धरून चालू नका की तुमच्या आडनावाचा अर्थ तुम्हाला लागला. आज तुमचं आडनाव जे असेल ते कदाचित तुमच्या पूर्वजांचे ब्रिटिश काळामध्ये नसेल, ब्रिटिशांनी आडनाव नोंदवायला सुरुवात केली तेव्हा. त्याच्या आधी तर आपण आडनाव लावतच नव्हतो, आपण कुठल्याही नावाने एकमेकांना ओळखत होतो, विचारत होतो. त्यामुळे आधी पण तुम्ही म्हणाल मागच्या काळामध्ये जाऊन मी वंशावळीवर माझं आडनाव हेच होतं, असं होणार नाही. तुमच्याकडे 12व्या शतकापासून वंशावळ असेल, 25-30 पिढ्यांची वंशावळ असेल, तुम्ही म्हणाल की माझं आत्ताचे आडनाव आहे तेच 12व्या शतकात होतं, तसं असणार नाही. वंशावळ्या बदलतात, त्याचं कारण आहे माणसं बदलतात, भाषा बदलते, आडनावं पण बदलत राहतात. त्यामुळे मूळ तुमचं जे नाव आडनाव होतं किंवा टोपण नाव होतं तिथपासून आत्ता तुमचं जे आडनाव आहे तिथपर्यंत येण्यासाठी वंशावळी अचूक असली पाहिजे. आणि अचूक निर्दोष वंशावळी मिळणं हे या जगामध्ये परीस मिळण्यापेक्षा पण अवघड गोष्टी आपण मनामध्ये ठेवूयात. त्यामुळे वंशावळीतल्या अडचणींमुळे किंवा विसंगतींमुळे पण आडनावं शोधायला समस्या निर्माण. आता आपण तिसऱ्या भागाकडे जाऊया. यातला जो तिसरा भाग आहे तो म्हणजे कौटुंबिक जटिलता. बऱ्याचदा काय असतं की ज्या कुटुंबाचं आपण आडनाव शोधत असतो त्या कुटुंबाचाच पायपोस नसतो एकमेकांना, आणि एवढे ते कुटुंब वाढलेलं असतं, त्याच्यामध्ये एवढ्या समस्या निर्माण झालेल्या असतात की त्या समस्यांमुळे पण आडनाव शोधायला आपल्याला खूप मोठ्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं. तर ती काही आव्हानं आपण बघूयात की कौटुंबिक आव्हानं कुठली जी कौटुंबिक जटिलतेमुळे निर्माण होतात आडनाव शोधण्यासाठी. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कुटुंबांच्या मोठ्या शाखा आहेत. म्हणजे एक कुटुंब आहे, समजा घोरपडे कुटुंब आपण घेतलं, त्याच्या अनेक शाखा आहेत. महाराष्ट्रामध्ये कितीतरी गावांमध्ये तुम्हाला घोरपडे पाटील सापडते. भोसले कुटुंब आहे, मोठं आहे. अशी अनेक मोठी कुटुंब आहेत की अनेक मोठी घराणी आहेत की ज्यांच्या शाखा फक्त महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर पसरलेल्या आहेत. त्यांच्या असंख्य शाखा आणि पिढ्यानुपिढ्या त्यांच्यामध्ये होणारे बदल याच्यामुळं आडनावं शोधायला समस्या निर्माण होते. बरीचशी कुटुंब असतात त्याच्यामध्ये काही पारिवारिक संबंधांची जटिलता असते. म्हणजे त्यांचे पारिवारिक संबंध एकमेकांशी एवढ्या गुंतागुंतीचे असतात की कोण कोणाचा नातेवाईक आहे, कोणाचा कोणाशी सोयर संबंध आहे, कोणाचा कोणाशी अवैध शरीर संबंध आहे, आणि कोण वैध नात्यामध्ये आहे, कोण अवैध नात्यामध्ये, कोणी एखादी स्त्री अंगवस्त्र म्हणून ठेवले, कोण मुलगा अनैतिक संबंधातून निर्माण झालाय, कोण दासीपुत्र आहे, कोण कडू आहे, हे कळण्यामध्ये पण अडचणी निर्माण होतात पारिवारिक संबंधांच्या जटिलतेमुळे. त्यामुळे पण त्या परिवाराचं सगळ्यांचं आडनाव सारखंच असेल असं नाही. परिवारातल्या 4 पिढ्यातल्या 4 लोकांची 4 वेगळी वेगळी आडनाव असू शकतात, एकाच वंशातल्या एकाच कुटुंबातल्या, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या पारिवारिक जटिलतेमुळे ते शोधता येणं अवघड होऊन बसतं. दुसरा एक आपल्या महाराष्ट्रामध्ये एक फेमस प्रकार आहे ते म्हणजे वाटणी करायची. वाटणी केली की कुटुंबाचं विभाजन होतं. विभाजन झाले की हा तिकडे तो तिकडे, याचं तोंड तिकडे त्याचं तोंड तिकडे, आणि काही वेळेला माणसं वाटणी करून एकमेकांना विसरून पण जातात. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की कधीतरी 16व्या शतकामध्ये 2 भावांची वाटणी होते आणि हे एकाच मूळ पुरुषापासून बनलेले आहेत, हे त्यांची पुढचे वारस विसरूनच जातात. एवढी त्यांच्यामध्ये नंतर विभाजन वाढत जातं, दरी वाढत जाते. त्यांची नावं पण कालांतराने आडनावं वेगळी वेगळी होत राहतात. आणि ही दरी एवढी वाढते की मुळामध्ये कागदपत्र उपलब्ध नाहीत, वंशावळ्या नीट नाहीत, त्यात तुम्ही अजून वेगळी वेगळी आडनावं घेतलेली आहेत आणि एकमेकांचं तोंड पण बघत नाही, लांब लांब सरकत गेल्यात एकमेकांपासून. आडनावं शोधायला फार प्रॉब्लेम येते की मूळ आडनाव काय आहे, त्याचा अर्थ काय असेल. चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे कुटुंबामध्ये मतभेद असणं. आपल्या कुटुंबामध्ये नेहमी मतभेद असतात. म्हणजे कोणी मला वंशावळी शोधण्यासाठी आडनाव शोधण्यासाठी सांगतं, कधी कोणाशी बोलायची वेळ आली तर 4 माणसं कधीच सांगत नाहीत एक गोष्ट एकमत आहे.
प्रत्येकाचं काहीतरी वेगळं एक मत असतं की माझ्या आडनावाचं मूळ काय आहे. तर हा माणूस एक व्याख्या सांगेल, तो माणूस ती व्याख्या सांगेल, तिसरा माणूस काहीतरी सांगेल. त्यानंतर तुम्ही त्या कुटुंबातून बाहेर गेला, भाऊकीमध्ये गेला, 4 जण अजून 4 गोष्टी सांगतील. गावामध्ये गेलाय तर तो म्हणतो आमच्या गावातलाच नाही, त्याच्या आडनावाचा विषयच येत नाही. म्हणजे काय की मतभेद जे आहेत एवढे टोकाचे आहेत. त्याच्यामुळे पण आडनाव शोधायसाठी मोठी आव्हानं निर्माण होतात. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे कुटुंबातल्या परंपरा. काही आडनावं आणि कुटुंबातल्या आडनावं जे असतात ती कुटुंबातल्या वेगळ्या वेगळ्या परंपरेवर अवलंबून असतात. कोणी रामदासी संप्रदायातला आहे, कोणी वारकरी संप्रदायातला आहे, कोणी दुसऱ्या संप्रदायातला आपण म्हणू. या परंपरांमुळे पण काय होतात की कधी कधी आडनावं बदलतात, ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. चौथं जे गोष्ट आहे ते म्हणजे की कुटुंबांचं एक संक्रमण जे आपण म्हणतो की संक्रमण म्हणजे कसं की विवाह होतात, वेगवेगळे लोक सामाजिक कारणाने एकत्र येतात. कधी कोणावर जबरदस्ती केली जाते आडनाव स्वीकारण्यासाठी, किंवा कधी आडनाव लादलं जातं. की अशी जी काही कुटुंबामध्ये संक्रमण होतात त्याच्यामुळे पण आडनावं बदलतात. तुम्हाला ऐकून हैराणी होईल किंवा विशेष वाटेल, पण कुटुंबामध्ये जर ताणतणाव असतील तर कुटुंबातल्या ताणतणावांमुळे पण आडनावं बदलतात. एखाद्या मुलामध्ये आणि वडिलांमध्ये एवढं भांडण होतं की बाप म्हणतो मुलाला मी माझं आडनाव तुला लावू देणार नाही, मुलगा म्हणतो मी तुमचं आडनाव लावत नाही, विसरा तुम्ही. या ताणतणावामधून पण महाराष्ट्रामध्ये एवढी आडनावं बदललेली आहेत. त्याच्यामुळे पण आडनावांचा अर्थ आणि त्या कुळाचं मूळ शोधणं अवघड जातं. हे काही अनुभव आलेले आहेत, म्हणजे मला आलेले, बाकीच्या इतिहासकारांना पण आलेले आहेत की ही आडनावं यांची वेगळी वेगळी काय, ते आहेत तर बापले, पण आडनावं वेगळी काय. भांडतायत एकमेकांशी. बायको आहे, सोडून गेली नवऱ्याला, तुझं नाव लावत नाही, मी दुसरंच आडनाव लावते, परत माझ्या माहेरचं आडनाव लावते मी. एखादा मुलगा आहे, त्याला कोणी आई पण मान्यता देत नाही, बाप पण मान्यता देत नाही, स्वतःचं आडनाव लावू देत नाही, तो दुसरंच कुठलं तरी आडनाव लावतो. आता काय करणार, आडनाव तर लावलं पाहिजे. असे जे कुटुंबामध्ये ताणतणाव असतात त्याच्यामुळे पण आडनावं बदलतात. त्याच्यानंतर काही वेळेला काय होतं की सगळं कुटुंबच ठरवतं की आपल्याला आडनाव बदलायचं, आपल्याला आडनाव नाही पाहिजे. कोणी धर्म बदलला, कोणी जात बदलली, कोणी अजून दुसरा काहीतरी एखादी दीक्षा घेतली, ते सगळे मिळून कुटुंब ठरवतं आम्ही आता हे आडनाव बदललेलं आहे. आता आडनाव तर बदललं तुम्ही, पण आडनाव बदलल्यानंतर तिथून पुढे तुमचं वेगळं हिस्ट्री चालू झाली. मागच्या हिस्ट्रीचं काय, मागची हिस्ट्री काय करतात लोक, आपल्याकडे एक चुकीची प्रथा आहे की तुम्ही आडनाव बदला, तुम्ही धर्म बदला, जात बदला, तुम्ही इतिहास का पुसता मागचा तुमचा, तो तर इतिहासाचा भाग आहे ना. जुनं आडनाव हा पण तुमचा इतिहास आहे, पण आपण काय करतो, जुन्या सगळ्या गोष्टी पुसून टाकतो आडनाव बदललं की. त्याच्यामुळे पण आडनाव शोधायला आपल्याला समस्या निर्माण होतात. बऱ्याचदा काय होतं की संस्कृतीचं मिश्रण होतं एकमेकांमध्ये, दोन संस्कृती एकत्र येतात, त्या संमिश्रणामुळं किंवा विवाह जे होतात ते विवाहामध्ये आपण बघतो कोणी हिंदू आहे, कोणी मुसलमान आहे. आज नाही, हे आंतरधर्मीय आंतरजातीय विवाह आपल्या महाराष्ट्रात नाही, भारत देशामध्ये पुरातन काळापासून होत आलेले आहेत. आपण उगाच ओरडत असतो की नाही असा प्रकार नाही काही म्हणून, दाखलेत त्याचे उदाहरण आहेत. असे मिश्रण झाल्यानंतर पण काय होतं, दोन संस्कृतींचं विवाहाच्या निमित्ताने आडनावं बदलतात. काही आडनावं जे असतात त्यांची सातत्याने पुनरावृत्ती होत असते. म्हणजे ही आडनावं अनेक कुटुंबांमध्ये सामान्य असतात की शिंदे आडनाव आपल्याकडे किंवा पवार आडनाव. सर्व भटक्या जमातींमध्ये, मागासवर्गीयांमध्ये, मराठ्यांमध्ये, ब्राह्मण समाजामध्ये, क्षत्रियांमध्ये सगळीकडे काही आडनावं कॉमन आढळतात आपल्याला. ही आडनावं इतकी कॉमन असतात की कुठे शोधायची आपण. ही सतत 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 रिपीट होत राहणारी आडनाव आहे, ती सतत रिपीट होतात. लोक ही आडनाव का रिपीट करतात मला कळत नाही. 2 आडनावांची मी नावं घेतली असले, भरपूर आडनाव आहे जी लोकांना लावायला स्वतःला आवडतं. उदाहरणार्थ देशमुख आडनाव. आपल्याकडे असा एक सर्वे आहे की त्या सर्वेमध्ये असं आढळतं की मराठी माणसाला जर आडनाव त्याचं बदलायचं असेल तर त्याची पहिली पसंती देशमुख आडनावावर असते. किती देशमुख आहे तिथे, तेव्हा भरपूर देशमुख आहे. मी सारखी सारखीच अशा आडनावांची पुनरावृत्ती होत राहिली तर मग आडनावांचं मूळ शोधणं अवघड होतं. काही ठिकाणी असं असतं की आडनाव जे माझं आहे त्या आडनावाबद्दल बऱ्याच गोष्टी कुटुंबातल्या लोकांनी लिहून ठेवलेल्या असतात. मागाशी मी म्हणलं तसं भरपूर काही त्यांनी दुनियाभरच्या गोष्टी लिहिलेल्या असतात, पण स्वतःच्या नावाबद्दल किंवा आडनावाबद्दल किंवा उत्पत्तीबद्दल काहीच लिहिलेलं नसतं. उत्पत्ती सांगायची वेळ आल्यावर अमुक अमुक देवतेपासून, अमुक एक चंद्रवंश सूर्यवंशापासून, अमुक एका राजापासून आमची उत्पत्ती झाली. ते ठीक आहे, झाली, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला तुमचं तशी श्रद्धा असेल तर कोणाला ऑब्जेक्शन घ्यायचं काही कारण नाही त्याच्यावर. आपण हे आडनाव लावलं तुम्ही, ते कधी लावलं त्याच्याबद्दल तर काही लिहाल का नाही. त्याच्याबद्दल कोणी कधी काही लिहित नाही, कारण कोणाला काही माहीत नसतं, कोणाला काही गरज पण भासत नाही. त्याच्यामुळे ही कथा लेखनाची आपल्याकडे परंपरा नसल्याने आडनावाची आपल्याला आडनाव शोधायला अडचण निर्माण होते. अजून एक गोष्ट म्हणजे की वंश परंपरागत ज्या पद्धती असतात लिखाण करण्याच्या, त्या वंश परंपरागत पद्धती वेगळ्या वेगळ्या असतात. प्रत्येक घराण्याच्या, प्रत्येक वंशाच्या, धर्माच्या, जातीच्या पद्धती वेगळ्या असतात. त्यामुळे आडनावं त्यात लिहिली जरी असली तरी प्रत्येक माणूस स्वतःच्या पद्धतीने लिहितो, त्याला जे योग्य वाटतं ते लिहितो. त्यामुळे ते परत गाळून घ्यावं लागतं, चाळून घ्यावं लागतं, त्यातून त्याने लिहिले ते बरोबर आहे का चूक आहे, ही पण एक मोठी समस्या आहे. काही कुटुंबांमध्ये आपण बघतो की त्यांच्यामध्ये वंश परंपरागत गोपनीयता पाळली जाते, अनेक गोष्टींबद्दल गोपनीयता पाळली जाते की त्या गोष्टी बाहेर बोलल्या जातात. आडनाव पण काही कुटुंबांमध्ये गोपनीयतेच्या सरहद्दीमध्ये येतं की आमच्या आडनावाबद्दल आम्ही जास्त काही बोलणार नाही, ते गोपनीयतेचा भाग.
त्याच्यामुळे पण आडनाव शोधायला समस्या निर्माण येतात. अनेक जे लोक असतात त्यांना वंश परंपरा वगैरे जे बदल झालेले असतात आपल्या कुटुंबामध्ये, पिढ्या दर पिढ्या जे बदल झालेले असतात त्याच्याबद्दल माहितीच नसते. त्यांना एवढं अज्ञान असतं की माझ्या पूर्वजांची कुलदैवत कुठलं होतं, मी कुठलं मानतोय, तो कुठलं देवक मानत होता, मी कुठलं देवक लावलंय, त्याचं आडनाव काय होतं आणि मी कुठलं आडनाव लावलंय, मी कुठल्या आडनावापासून माझ्या आडनावाची उत्पत्ती झाली असं स्वतःच सांगतोय ना, मला तरी माहिती आहे का ते होतं का नव्हतं. हे वंश परंपरागत जे बदल झालेले त्या बदलाबद्दल पण अज्ञान असतं लोकांना. त्यामुळे लोक बोलताना बोलतात सर आमचं आडनाव शोधा, पण तुलाच माहित नाही की तुमच्या घरामध्ये काय बदल झालेत तर बाहेरच्या माणसाने कुठून शोधावं. ह्या काही समस्या त्याच्यामध्ये असतात. अजून आपण काय बघतो की चालीरीतींचा पण विसर पडलेला असतो. लोककथा, दंतकथा पण या गोष्टींमध्ये सम्मिलित असतात की कोणीतरी काहीतरी तुम्ही त्याच्या घरी गेला आणि त्याच्याबद्दल बोलायला लागला की त्याच्याकडे एक लोककथा असते रंगवून सांगायला, एक दंतकथा असते, असं झालं तसं झालं, हे केलं ते झालं, मग असा मोठा पराक्रम झाला, हे फलानं झालं, हे ढिंचाक झालं, याने मला मारलं, ह्या आमच्या घरातलं कोणतरी आक्रमण केलं, मग हा पळून गेला, मग ती लढाई झाली, यानं शौर्य गाजवलं, मग आम्ही आधी हे नव्हतो, आम्ही आधी ते होतो. कितीतरी तुम्ही प्रत्येक घरामध्ये जाल ना, घराघरामध्ये माणसांच्या बद्दल स्वतःच्या आडनावाबद्दल एवढे गैरसमज आहेत लोकांचे आणि ते शास्त्रीय दृष्ट्या ते कधी तपासून पण बघत नाहीत. पिढ्यानुपिढ्या त्या लोककथा, दंतकथा त्याच्यामध्ये स्वतःची भर घालून रंगवून सांगण्याची लोकांना एवढी सवय लागलेली आहे की लोकांना हे लक्षात येत नाही की आपल्या चालीरीती बदलल्या का, ते शास्त्रीय दृष्टीनं आपण अभ्यास केला पाहिजे, दंतकथांवर अवलंबून नाही राहिलं पाहिजे. तरी पण लोक त्यालाच चिकटून राहतात. त्याच्यामुळं ज्या वंश परंपरागत चालीरीती त्यांच्या काही बदलामुळे बदलल्या जातात त्या त्यांच्या लक्षात येत नाहीत आणि आडनाव शोधणं अवघड होऊन जातं. काही वेळेला काय असतं की आडनावांची काही कारणं असतात, ती व्यक्तिगत असतात किंवा व्यावसायिक असतात. म्हणजे एखाद्या माणसाला एखादं आडनाव नाही आवडत, त्याने बदललं, आज बदललं, मागच्या पिढीत बदललं, 10 पिढ्यांपूर्वी बदललं. एखाद्या माणसाने एखाद्या काही व्यवसाय करायला सुरुवात केली, त्याला तेच आडनाव पडलं, त्याचं मूळचं आडनाव काहीतरी वेगळंच होतं. जसं आपण आलुतेदार बलुतेदार बघतो, एखादा बलुतेदार असेल तो लोहार असेल तर त्याचं मूळचं आडनाव लोहार थोडीच असणार आहे, त्याचं मूळचं आडनाव काहीतरी वेगळं असणार आहे. पण आता पिढ्यानुपिढ्या तेच व्यवसायाचं आडनाव म्हणून लागून गेले. मग आता त्या एक मनुष्य जवळजवळ 16व्या शतकापासून 400 वर्ष लोहार काम करतोय, तर त्याचं नंतरचं आधीचं मूळचं आडनाव कसं शोधणार, त्याच्याकडे काही कागदपत्र पण नाहीत. ह्या काही अडचणी आपल्याला आढळून येतात. दुसरी गोष्ट ही आहे की पुष्कळ लोक काय करतात की पारंपरिक निवड करतात, म्हणजे परंपरांची निवड करतात आडनावांमध्ये, की लोकांना पारंपरिक आडनावं लावायला आवडतात. म्हणजे माझ्या पूर्वजाचं पहिलं नाव देशपांडे होतं तर मला देशपांडे लावायला आवडतं. माझ्या पूर्वजांचं पहिलं नाव काहीतरी आपण म्हणतो की एखाद्या पदाला लागून असेल तर तेच आडनाव मला पुढं त्याची पुनरावृत्ती करायला आढळते. म्हणजे जर माझे पूर्वज असतील, कोणी प्रतिनिधी असतील, तर मी प्रतिनिधी आडनाव लावतो. पण प्रतिनिधी आडनाव लावायच्या आधी पण त्यांचं काहीतरी आडनाव असेल ना, ते काय होतं ते आपण शोधायचा प्रयत्न नाही करत. त्याच्यामुळे पण अडचणींमध्ये आडनाव शोधण्याच्या याच्यामध्ये बरेचसे समस्या निर्माण होतात. अनेक चालीरीती ज्या असतात त्या चालीरीती नेहमी बदलत असतात, परिवर्तनशील असतात. आपले घरातले कुळाचार नेहमी बदलत असतात. आपल्याला असं वाटतं की आज मी जे कुळाचार करतोय आणि कुलदैवताला जातो तेच मी 2000 वर्षापासून करत आलोय, तसं नाहीये. कुळाचार दर पिढीगणिक बदलतात, कधी कधी 100-200 वर्षांनी बदलतात. कारण ती दैवतं बदलतात, माणसं बदलतात, माणसं जागा बदलतात. इथे जगामध्ये नद्या जागा बदलतात त्यांची स्वतःची, जंगलं भुईसपाट होतात, टेकड्या भुईसपाट होतात, वाळवंट होतं तिथे परत बर्फ पडायला लागतो. तर आपले आडनावून आपले कुळाचार चालीरीती किती टिकणार आहेत. त्या चालीरीती नेहमी परिवर्तनशील असतात, त्याच्यामुळे पण आडनावं बदलतात. अजून काही गोष्ट म्हणजे काय आहे की काही काही कुटुंबांमध्ये वादाचे इतिहास असतात, की काही ना काही कौटुंबिक वाद असतात, ते एवढं शिगेला पोहोचलेले असतात आणि त्या वादांबद्दल त्यांना बाहेर बोलायचं नसतं किंवा वाच्यता करायची नसते. त्याच्यामुळे पण काय होतं की ओळख लपवण्यासाठी काही लोक आडनावं बदलतात आणि त्याचे पुरावे शोधले तर सापडतात, पण ते त्यांना बाहेर त्याच्याबद्दल बोलायचं नसतं, सांगायचं नसतं, म्हणून ते काय करतात, त्या आडनावाचा इतिहास शोधायला जात नाहीत किंवा तो आडनावाचा इतिहास कोणाला शोधू देत नाहीत. त्याच्यामुळे पण बऱ्याचशा समस्या निर्माण होतात. अजून एक गोष्ट होते की वंश परंपरागत आपली बोलण्याचा ढब बदलतो. म्हणजे आपण आज जी आधुनिक मराठी भाषा बोलतो, ती आधुनिक मराठी भाषा आपण पूर्वी बोलत नव्हतो, आपले उच्चार बदलतात. कुटुंबामध्ये पण उच्चार बदलतात पिढी दर पिढी. त्याच्यामुळे पण पिढी दर पिढी मागचे आपले पूर्वज असायचे, ते ज्या आडनावाचा उल्लेख करायचे ते काही सरळ करायचे नाही. पिढी दर पिढी वेगळ्या वेगळ्या आडनावांचा उल्लेख व्हायचा. त्याच्यामुळे पण काय होतं, आडनावं बदलतात. तर हे काय झालं, ही काही कौटुंबिक कारणं झाली. तिसरा भाग. आता आपण चौथा भाग बघूया. चौथ्या भागामध्ये काय होतं की आपल्या भारत देशामध्ये अनेक संस्कृती एकत्र आणतात. त्याच्यामुळे सांस्कृतिक विविधता एक वेगळा विषय. ती सांस्कृतिक विविधता पण काय करते, आडनावांवर प्रभाव टाकते. बऱ्याचदा काय होतं की पिढी दर पिढी संस्कृती बदलते, लोक येतात जातात, एकमेकांमध्ये मिसळतात, सांस्कृतिक बदल होतात. त्याच्यामुळे पण काय होतं, या बदलांमुळे आडनावं बदलतात किंवा मूळची आडनावं विसरली जातात, नवीन आडनावं अस्तित्वामध्ये येतात.
चार संस्कृती एकत्र येतात, त्यांचं मिश्रण होतं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज आपण बघितलं तर हजारो संस्कृतीचे लोक, हजारो वंशाचे लोक एकत्र राहतात महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे ह्या सगळ्यांचं मिश्रण होऊन एक नवीन मराठी संस्कृती आज तयार झाली. त्या मिश्रणातून पण प्रत्येक संस्कृतीमधलं काही गाळलं जातं, काही नव्याने तयार होतं. या सांस्कृतिक मिश्रणामुळे पण आडनावं बदलतात, शोधणं अवघड जातं. त्याच्यासाठी आपला सांस्कृतिक अभ्यास असला पाहिजे इतिहासाचा, फक्त ऐतिहासिक राजकीय अभ्यास असून उपयोग नाही. बऱ्याचदा काय होतं की धर्मांतर होतात संस्कृतीमध्ये. धर्म बदलल्यावर आपोआपच माणसाची आडनावं बदलतात. बऱ्याचदा काय होतं की एखादा माणूस एखाद्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी राहायला जातो. बऱ्याचदा एखाद्या जातीला, धर्माला, माणसाला, कुटुंबाला वाळीत टाकलं जातं. तो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी राहायला जातो. बऱ्याचदा एका ठराविक वंशाचे, गटाचे लोक, चालीरीतीचे लोक बाहेरून येतात आणि नवीन भूभागामध्ये हे होतात, स्थापित होतात. हे जे विस्थापन होतं माणसांचं, कधी सक्तीने कधी स्वमर्जीने, त्या विस्थापनामुळे पण काय होतं की विस्थापन झालं की त्यांच्या चालीरीती बदलतात, त्यांना ऍडजस्ट करून घ्यावं लागतं नवीन ठिकाणी. तिथलीच ते लोक नावं आडनावं लावायला लागतात आणि त्याच्यामुळे पण आडनावं बदलतात. तर ही जी विस्थापनं आपल्या इतिहासामध्ये किती झालेत कुटुंबांची आणि राज्यामध्ये, त्याची पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट हे की आपण म्हणतो की काळाचे काटे उलटे फिरवता येत नाहीत. काळ नेहमी पुढे पुढे जात असतो. समाजाचा आपण जसं म्हणतो हा जो प्रवाह आपला चाललेला आहे जीवनाचा, त्याच्यामध्ये सांस्कृतिक स्थित्यंतरही नेहमी होतच असतात, ती कधी थांबत नाही. त्याच्यामुळे प्रवाहाचा काटा जो काळाचा पुढे पुढे चाललेला आहे, त्या काळाच्या ओघामध्ये सातत्यानं, म्हणजे आजही मी बोलतोय तेव्हा कोणीतरी स्वतःचा आडनाव बदलतंय. ही आडनाव बदलण्याची प्रक्रिया सतत चालू, ती 2000 वर्षापासून चालू आहे, पुढची 2000 वर्ष चालू राहणार आहे. त्याच्यामुळे अलर्ट राहणं गरजेचं आहे, आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. पुढचा मुद्दा म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की ऐतिहासिक आपल्याकडे इतिहासाची कमतरता आहे. तर आपण राजकीय इतिहास आपला नीट लिहिला नाही, जमिनीचे व्यवहार नीट लिहिले नाही, तर आपण संस्कृतीचा इतिहास कुठून लिहिणार आहोत? तर आपल्या संतांनी, साधू संतांनी काही साहित्य लिहिलं, तेवढीच काही आपली संस्कृती आपल्याला कळते. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काही नाही. आपण कोण होतो, आपली सांस्कृतिक विरासत सांगण्यासाठी कुठलंही असेल कागदपत्र आपल्याकडे नाहीये. त्याच्यामुळे पण आडनावं शोधता येत नाही, जी संस्कृती बदलल्यामुळे बदलली आहे. पुष्कळदा काय होतं की अनेक संस्कृती आहेत त्या एकत्र येतात, त्यांच्यामध्ये अनेक समानता असतात. त्या समानता असल्यामुळे ते लोक एकमेकांमध्ये एवढे मिसळून जातात की नंतर कळतच नाही की हा या वंशाचा आहे, तो त्या वंशाचा आहे. बऱ्याचदा आपण बघतो की कोकणामधले मुसलमान आहेत, त्यांची आडनाव कोकणामधलीच आडनाव आहेत. कळतच नाही की ते आडनाव ऐकल्यानंतर की तो मनुष्य हिंदू आहे का मुस्लिम आहे. या समानतेमुळे, त्यांच्या चालीरीती परंपरेतल्या समानतेमुळे धर्म बदलला तरी पण आपल्याला आडनावांचा शोध घ्यायला अडचण निर्माण होते. पुष्कळ वेळा असं होतं की सांस्कृतिक पुनरुत्थान होतं, म्हणजे की एक नवीनच संस्कृती उदयाला येते. कधी काही क्रांती झाल्यामुळे येते, कधी काही राजकीय क्रांती झाल्यामुळे येते, कधी काही दुष्काळामुळे येते की एखादं मोठी संकट आलं, कधी एखादा राजा ठरवतो की आता आपण नवीन प्रकारे जगायचं. त्यामुळे सांस्कृतिक पुनरुत्थानामुळे पण नंतर लोक काय करतात की ज्या पद्धतीचं पुनरुत्थान झालंय त्या पद्धतीची नवीन आडनावं स्वीकारतात. बऱ्याचदा विदेशी प्रभाव पडतो आपल्यावर की अनेक परदेशी लोक येत असतात जे इथे येऊन स्थायिक होतात, त्यामुळे त्यांच्या संस्कृतीतल्या काही गोष्टी आपण घेतो. उदाहरणार्थ तुम्ही गोव्यामध्ये गेला, गोव्यामध्ये पोर्तुगीज लोक आले, तर आपण भरपूर पोर्तुगीज आडनावं आपल्या लोकांनी स्वीकारली. तर विदेशी प्रभावामुळे पण काय होतं की आडनावं बदलतात. अनेक वेळेला काय होतं की संस्कृतीचा विकास होतो, म्हणजे संस्कृती सतत विकास पावणारी गोष्ट आहे, ती थांबून राहत नाही. संस्कृतीच्या विकासाबरोबर आडनावांचा पण विकास होतो आणि आडनावं बदलतात. सांस्कृतिक आणि भाषिक भिन्नता या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक भाषेची एक वेगळी संस्कृती आहे आणि प्रत्येक संस्कृतीची एक वेगळी भाषा आहे. या दोन्ही गोष्टी सत्य आहेत. त्याच्यामुळे या सांस्कृतिक आणि भाषिक भिन्नतेमुळे पण आडनावं बदलतात. सांस्कृतिक संक्रमण ज्याला आपण म्हणतो की एक संस्कृती हळूहळू दुसऱ्या संस्कृतीमध्ये झिरपत जाते आणि कळत पण नाही ती कधी झिरपली. त्या झिरपण्यामुळे पण त्या संस्कृतीच्या त्याच्यावर आडनावं पण नवीन झिरपतात आणि आपल्याकडे आडनावातले बदल आढळून येतात. बऱ्याचदा असं होतं की संस्कृती जी असते त्या अनेक संस्कृतींचं एकत्रीकरण होतं, अनेक संस्कृतींचं विभाजन होतं, अनेक संस्कृतींचं समाकलन होतं, म्हणजे ते एकमेकांना आकलन करून घेऊन समजून घ्याव्या लागतात. या सगळ्या गोष्टी ज्या होतात, या सगळ्या गोष्टींमध्ये जी घुसळण होते त्या घुसळणीमध्ये पण आडनावं बदलतात. त्याच्यामुळे संस्कृतीचं ज्ञान असणं फार गरजेचं तुम्हाला जर आडनावाचा अर्थ शोधायचा असेल तर. बऱ्याचदा काय होतं की बऱ्याच संस्कृती असतात, त्या संस्कृतींची उच्चार करण्याची पद्धत वेगळी असते. अनेक संस्कृतीचे लोक अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने उच्चार करतात. आपण पारशी बघतो, ज्यू बोलतो, ईस्ट इंडियन लोक आहेत आपल्याकडे काही. आपल्या मराठी समाजामध्ये पण हजारो जाती धर्म आहेत त्या वेगवेगळे, त्याच्यामध्ये पण वेगळ्या वेगळ्या संस्कृती आहेत. तर उच्चार वेगळा आहे प्रत्येकाचा आडनावाचा. त्याच्यामुळे ते आडनाव एकच असलं तर कधी कधी 2-2, 3-3 आडनाव वाटू शकतात. त्याच्यामुळे पण फसगत होण्याची शक्यता असते. तर हे काय आहे, हे सांस्कृतिक बदलामुळे होणारे आडनावांचे बदल आहेत. ते शोधणं फार अवघड काम असतं. कोणी असं म्हणेल की सर मला आडनाव सांगा, तुमचं 2 मिनिटांमध्ये नाही सांगू शकत, तो संस्कृती तपासावी लागते. पुढचा भाग बघूया. पुढचा जो चौथा भाग आहे त्या चौथ्या भागामध्ये आपण बघणार आहोत सामाजिक परिवर्तन. बऱ्याचदा काय होतं की समाज हा नेहमी बदलत असतो, समाज व्यवस्था नेहमी बदलत असतात.
त्याच्यामध्ये अनेक कारणासाठी लोक आडनाव बदलतात. तर पहिलं जे त्यातलं कारण आहे ते म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा. आपल्याला प्रत्येकाला आपल्या समाजामध्ये प्रतिष्ठा हवी असते, त्यामुळे ज्या आडनावाला प्रतिष्ठा जास्त ती आडनावं आपण स्वीकारायचा प्रयत्न करतो. आणि ही अखंड चाललेली एक पद्धत आहे किंवा अखंड चाललेली रीत आहे. लोक प्रतिष्ठेचे आडनाव स्वीकारत असतात, त्यामुळे आडनावं बदलतात. मागची मूळ आडनावं कालांतराने विस्मरणात जातात, दस्तावेज नसतात, संदर्भ सापडत नाही, त्यामुळे नंतर त्याचं मूळ पण सापडत नाही. काही आडनावं असतात ती काही समाजाची ओळख असतात, म्हणजे ते आडनाव घेतलं की आपल्याला लगेच कळतं की ही व्यक्ती या समाजातली आहे. या सामाजिक ओळख दाखवण्यासाठी पण काही लोक काय करतात, आडनाव बदलतात. कारण काही काही लोकांना असं वाटतं की अरे माझ्या आडनावानं माझी सामाजिक ओळख दिसतच नाही, मी कुठल्या तरी दुसऱ्याच समाजातला वाटतो, मग तो त्याच्या समाजातलं सारखं आडनाव बदलून घेतो. बऱ्याचदा काय होतं की सामाजिक परिवर्तन होतं, म्हणजे मोठी युद्ध होतात, लढाया होतात, आक्रमणं होतात, दुष्काळ पडतो, त्याच्यामुळे मोठा उलथापालथ घडून येते निसर्गामध्ये आणि समाज व्यवस्थेमध्ये पण. त्यामुळे नवीन जी व्यवस्था निर्माण होते त्याच्याप्रमाणे नवीन आडनावं निर्माण होतात. जुन्या आडनावांची त्यांची फारशी लिंक राहत नाही किंवा ती सापडत नाही, शोधणं अवघड काम होऊन जातं. अनेकदा आर्थिक कारणाने पण लोक आडनावं बदलतात. त्याचं कारण असं आहे की एखाद्या माणसाला एखादा व्यवसाय केल्याने जर काही प्रतिष्ठा मिळत असेल तर तो व्यवसाय करायला लागतो, त्याचं आर्थिक कारणाने आडनाव बदलतं. एखादा माणूस असतो तो कुठल्या तरी एखाद्या बाबा महाराज बुवाच्या आहारी जातो, फारच तो जे सांगेल ते आडनाव लावतो. अशी पण धार्मिक कारणाने आडनाव आपल्याला श्रद्धेच्या कारणाने बदललेली दिसतात. त्यानंतर बऱ्याच समाजामध्ये जाणून बुजून सामाजिक बदल किंवा सामाजिक सुधारणा केल्या जातात, आणि या सामाजिक सुधारणांमध्ये आडनावांमधला बदल पण महत्वाचा असतो. कित्येक देशांमध्ये आपण आपण बघतो की ठराविक एक आडनाव सांगण्याची सक्ती केली जाते. म्हणजे दक्षिण कोरियामध्ये तुम्ही गेला किंवा चायनामध्ये तुम्ही गेला, त्या ठिकाणी ही अमुक एकच आडनाव लावली पाहिजे तुम्ही. किंवा व्हिएतनाममध्ये तुम्ही गेला तर एकच आडनाव तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये आढळतं. तर ही काय की समाज रचना बदलली, समाजाचं राजकीय पर्स्पेक्टिव्ह बदललं की मग ती आडनावं पण आपल्याला बदललेली आढळून येतात. काही ठिकाणी काय केले जातात की आधुनिक समाजामध्ये की हे जे बदल असतात हे बदल जाणून बुजून केले जातात. म्हणजे तुर्कस्तानमध्ये जेव्हा कमाल पाशाचं राज्य आलं त्यावेळेला त्यांनी काय केलं, आता तो केमाल पाशाचं काही आडनावांचं लोकांना त्यांनी लिस्ट दिली किंवा ऑप्शन्स दिले की यातली काही आडनावं तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला आडनाव लावायची नसतील. तर अशा रीतीने पण सामाजिक बदल होतात. काही ठिकाणी सामाजिक संरक्षणासाठी आडनावं बदलली जातात, कारण लोकांना असं वाटतं की ही जर आडनावं नष्ट झाली तर माझ्या समाजाची ओळखच नष्ट होईल, कळणारच नाही. त्याच्यामुळे काही लोक सामाजिक संरक्षणासाठी ठराविक आडनावं ठेवण्याची सक्ती केली जाते किंवा लोक स्वतःहून ती आडनावं ठेवतात. अनेकदा काय होतं की इतिहासामध्ये अनेक प्रचलित वाद असतात, इतिहासामध्ये अनेक भानगडी झालेल्या असतात. त्याच्यामुळे पण लोक काय करतात की आपल्या समाजाशी साधर्म्य राखण्यासाठी किंवा कधी कधी त्या समाजापासून स्वतःची दुरी दाखवण्यासाठी पण लोक काय करतात, आडनावं बदलतात. समाजाचे स्थानीय परंपरा रीतिरिवाज आपण म्हणलं तर त्या पण नेहमी बदलत असतात. जशी माणसं, जशी संस्कृती, जशी त्याच्यामध्ये बदल होतात तसे समाजाच्या स्थानीय परंपरा बदलतात, रीतिरिवाज बदलतात. त्याच्यामुळे पण लोकांची सामाजिक आडनावं बदलतात. ते समाजामध्ये हे जे बदल होतात त्याच्यामुळे पण आडनाव शोधणं अवघड होऊन जातं. आपण आता पुढचा 5वा भाग बघूया. 5वा भाग आहे धार्मिक संघर्ष किंवा दबाव. जसा समाज कारणीभूत आहे तसा आडनाव बदलण्यासाठी बऱ्याचदा धर्म पण कारणीभूत असतो. आपण बघतो की बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकला जातो किंवा राजकीय कारणाने त्या व्यक्तीला धर्मांतर करावं लागतं. आणि या राजकीय धार्मिक दबाव एखाद्या समाजावर, एखाद्या कुटुंबावर पडल्यामुळे पण मोठ्या प्रमाणात त्या कुटुंबातल्या आणि समाजातल्या लोकांची आडनावं बदललेली आपल्याला आढळून येतात. अनेकदा लोक स्वतःच्या धर्माबद्दल किंवा परंपरांबद्दल एवढे कट्टर असतात की त्यांचं ती कट्टरता दिसावी म्हणून ते धार्मिक रूढी आणि परंपरांप्रमाणे स्वतःची आडनावं बदलून घेतात. म्हणजे आपल्याकडे समाजामध्ये आपल्याला दिसतं की कोणी शैव असेल आणि कोणी वैष्णव असेल तर त्याला वैष्णव दाखवायचं असेल स्वतःला तो वैष्णवच आडनाव ठेवणार, त्याचं कोणाला शैव दाखवायचं शैवच आडनाव ठेवणार स्वतः. अशा गोष्टी आपल्याला समाजामध्ये आढळून येतात. अनेकदा आंतरजातीय संघर्ष होतात की ज्या वेगवेगळ्या जाती असतात त्या वेगवेगळ्या जातींना स्वतःचं वेगळं अस्तित्व आणि ओळख टिकवून ठेवायची असते, म्हणून पण ते आडनावं बदलतात, बदलायला भाग पडतात, कधी स्वखुशीने बदलतात. आणि आंतरजातीय संघर्षामध्ये पण आडनावं इकडची तिकडं होऊन बदलली जाऊ शकतात. अनेक समाजामध्ये आपण म्हणतो की समाजामध्ये आपण राहतो, समाजामध्ये अनेक धर्म, अनेक जाती, अनेक श्रद्धा, अनेक समाजगट असतात जे निर्माण होतात काळामध्ये. काळाच्या ओघामध्ये ही प्रक्रिया निर्माण होण्याची वेगवेगळे समाजगट. ते असे जे वेगवेगळे समाजगट निर्माण होतात ते वेगवेगळे समाजगट त्या समाजगटाची ओळख दाखवण्यासाठी आडनावं घेतात. त्याच्यामुळे पण काही जाती आणि धार्मिक आडनावं आपल्याला समाजगटाच्या आधारावर बदललेली दिसून येतात. बऱ्याचदा काय होतं की एखाद्या समाजामध्ये एखाद्या कुटुंबाच्या वर्तणुकीमध्ये फरक पडतो, त्याने धर्म बदलल्यामुळं, जात बदलल्यामुळं किंवा दुसऱ्या काही कारणाने. त्याच्यामुळे पण काय होतं की या विविध घटकांच्या वर्तणुकीमध्ये फरक पडल्यामुळं त्यांना ते सोयीचं व्हावं सामाजिक ओळखीसाठी म्हणून पण आडनावं लोक बदलत असतात. अनेकदा वंश परंपरागत धर्मांतरणाची क्रिया चालते. म्हणजे एखाद्या समाजामध्ये एखादी नवीन राजवट येते तर त्या राजाने जर धर्म बदलला तर त्या राजाची अशी इच्छा असते की त्या राजातल्या जनतेने पण तो धर्म स्वीकारावा. म्हणजे जर मी बौद्ध धर्म स्वीकारला आणि मी राजा आहे तर मला वाटतं की माझी प्रजा पण बौद्ध व्हावी, माझे अधिकारी सामान पण बौद्ध व्हावेत,
मग ती वंश परंपरागत क्रिया चालत राहते. बौद्ध धर्माचं नाव उदाहरणासाठी बोलतोय मी. नंतर एखाद्या देशामध्ये बौद्ध धर्म मोठ्या प्रमाणात असेल, तिथे हिंदू धर्म आला, त्यांना वाटतं सगळे हिंदू व्हावेत परत, मग ते वंश परंपरागत चालत राहतं. इस्लाम जिथे जिथे गेला तिथे तिथे इस्लामच्या चालीरीती लागू झाल्या. त्या अधिकाऱ्यांनी पण परत तो इस्लाम धर्म स्वीकारला, स्थानिक तिथल्या जनतेने पण स्वीकारावा अशा अपेक्षा असते. त्याच्यामुळे पण काय होतं की आडनावं वंश परंपरागत धर्मांतर चालू राहतं अनेक पिढ्या, त्याच्यामध्ये मुळे पण अनेक आडनावं आपल्याला बदललेली दिसून येतात. अनेकदा धार्मिक बदल होतात, म्हणजे काय होतं धर्मामध्ये सुधारणा पण होतात. प्रत्येक धर्म काही कट्टर असतो असं नाही, धर्मामध्ये सुधारणा होतात. चालीरीतीचे व्रत बंद केलं जातं, चुकीच्या प्रथा नाहीशा केल्या जातात, नवीन चांगल्या सुधारणा केल्या जातात धर्मामध्ये. तर ते सुधारणा दाखवण्यासाठी नवीन नवीन चालीरीतींचं प्रतीक म्हणून पण लोक काय करतात, आडनावं बदलतात. अनेकदा काय होतं की धार्मिक, भाषिक आणि सांस्कृतिक विविधता समाजामध्ये एवढी असते की त्या प्रत्येक धर्माचे, भाषेचे आणि संस्कृतीचे वेगळे वेगळे अर्थ निघतात. वेगळे वेगळ्या आडनावाचे एकच अर्थ तुम्ही त्याच्यामध्ये काढू शकत नाही. आडनाव एकच असतं, पण त्याचा अर्थ धर्मानुसार, भाषेनुसार आणि संस्कृतीनुसार बदलतो. त्याच्यामुळे पण बऱ्याचदा काय होतं, आडनावं बदलतात. अनेकदा काय होतं की समाजामध्ये काही लहान समुदाय असतात. हे लहान लहान समुदाय जे समाजामध्ये असतात की ज्यांची लोकसंख्या मुळामध्ये कमी असते, तर त्यांची दखल नसते कुठेच, राजकारणामध्ये, प्रशासकीय संस्थांमध्ये त्यांची कुठे नोंद पण केली जात नाही. म्हणजे आपल्याकडे ज्यांना आपण भटके विमुक्त समाज म्हणतो, आदिवासी म्हणतो, ज्यांची तुलनेने लोकसंख्या कमी आहे एखाद्या भूभागामध्ये. काही ठिकाणी आदिवासींची लोकसंख्या जास्त आहे, तो वेगळा मुद्दा आहे. परंतु जे समाज, गाव कुसाबाहेरच्या जाती आपण ज्यांना म्हणतो की ज्यांचा कधी संबंध झाला नाही प्रशासकीय लिखापडीशी, तर त्यांची आडनावच कधी नोंदवलेली नसतात. त्याच्यामुळे त्यांनी उद्या जर दुसऱ्या कुणाचा आडनाव घेतला, आडनाव करायची सक्ती लावल्यामुळे, तर त्यांचं मूळ सापडायचा काही विषयच येत नाही. त्याच्यामुळे पण समस्या निर्माण होतात. अनेकदा आंतरजातीय विवाह केले जातात, आंतरधर्मीय विवाह केले जातात, त्याच्यामुळे आडनावं लोक स्वखुशीनं बदलतात, कधी त्यांच्यावर सक्ती करून बदलवण्यात येतात. अनेक लोक धार्मिक रूढी परंपरामुळे आडनावं बदलतात. काही ठिकाणी आपल्याला एकाच वंशाचं वर्चस्व असलेलं दिसून येते एखाद्या भूभागावर, आणि ते वर्चस्व तसंच टिकून राहावं म्हणून सक्ती केली जाते, किंवा काही लोक त्या वर्चस्वाचा आपल्याला फायदा व्हावा म्हणून पण आडनावं बदलताना आपल्याला दिसून येतात. अनेक आडनावं जे असतात ती प्राचीन असतात, ती प्राचीन धर्मांशी संबंधित असतात, ते धर्म नष्ट झालेले असतात किंवा त्यांचे अनुयायी बोटावर मोजणारेच राहिलेले असतात, पण ती आडनावं समाजामध्ये झिरपलेली असतात मोठ्या प्रमाणावर. तो धर्म गेला नाहीसा होऊन, किंवा आता थोडेसेच लोक राहिलेत, पण जेव्हा तो धर्म अस्तित्वात होता तेव्हा ती भाषा होती, तेव्हा ती आडनावं जी त्या समाजाला पडलेली आहेत, ती आडनावं प्रचंड प्रमाणामध्ये असतात. परंतु या प्राचीन नावांचं परिवर्तन होतं काळाच्या ओघामध्ये, म्हणून त्यांचं मूळ शोधणं आपल्याला आडनावांचं अवघड जातं. तर हे झाले काही धार्मिक समस्या ज्या आपल्याला आडनावांचं मूळ शोधण्यासाठी महत्वाच्या असतात. पुढचा भाग आपण बघूयात, 6वा भाग. 6व्या भागामध्ये मुळात काय होतं की स्थानिक विशेषता आणि स्थलांतर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आडनावांच्या बाबतीमध्ये स्थानिकता आपण म्हटलं, प्रादेशिकता, आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लोक स्थलांतर करतात, हे दोन मुद्दे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. मुळामध्ये काय असतं की ज्या स्थानावर लोक राहतात त्यांचं ते आडनाव असतं. आपण बऱ्याचदा बघतो काही आडनाव ते विशिष्ट स्थानामध्ये आढळतात, तिथे स्थानाशी जोडलेले असतात, तिथल्या निसर्गाशी जोडलेले असतात, प्राण्यांशी जोडलेले असतात, अजून काही चालीरीती परंपरांशी जोडलेले असतात, ती त्यांची विशेषता असते. ही आडनावं त्याच्याशी संबंधित असतात, परंतु त्या स्थानीय चालीरीतींचा काही दस्तावेज नसेल, माहिती नसेल, परंपरांचा काही आपल्याकडे इतिहासाची माहिती नसेल, तर मग त्या आडनावांचं मूळ शोधता येणं अवघड होतं. अनेकदा काय होतं की एक स्थान आपण जरी सोडून दिलं, तरी मोठा महाल झाला, परगणा झाला, जहागिरी झाली, प्रादेशिकता झाली, की त्या प्रदेशामध्ये ठराविक वंशाचे लोक येऊन राहतात अनेक कारणाने, त्याच्यामुळे पण आडनावं आपल्याला बदलतात, आणि विविध प्रदेशामध्ये एकाच आडनावाचे अर्थ त्या त्या प्रदेशाप्रमाणे वेगळे वेगळे देखील असू शकतात. अनेकदा काय होतं की या स्थानिक परंपरा, प्रादेशिक नियम, कायदे बदलतात, त्याच्यामुळे त्याच्याबरोबर ती आडनावं पण बदलतात. तर हे बदल नेमके कुठल्या काळात कशामुळे झालेत हे पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मगाशी म्हटलं तसं स्थानिक इतिहासाची नेहमीच आपल्याकडे कमतरता असते. आपण आपल्या देशाचा इतिहास कधी लिहिला नाही पूर्ण, तर एखाद्या छोट्याशा गावाचा इतिहास कधी लिहिणार आपण. मुळामध्ये आपल्याकडे प्रथाच नाही की कुठल्या तालुक्याचा पण इतिहास आपण नीट लिहिलेला नाही. तर जेवढी गावं असतील त्या गावाचा इतिहास कोणीच लिहून ठेवलेला नाही, त्याच्यावर कधी कोणी पुस्तकं लिहिलेली नाही. त्याच्यामुळे स्थानिक इतिहासाची कमतरता, आणि त्या स्थानिक गावामध्ये जे लोक राहत होते, ज्या परंपरा चालू होत्या, त्या परंपरांची पण आपण काय केलेलं आहे, विस्मरण झालेलं आहे आपल्याला. त्याच्यामुळे पण आडनावं बदललेली आपल्याला कळून घ्यायला समस्या निर्माण होतात. हे स्थानिक झालं. आता याच्यामध्ये भर कशाने पडते की बऱ्याचदा काय होतं की प्रदेशाचं विभाजन होतं. म्हणजे काही प्रदेश मराठ्यांचा होता, तो हैदराबादच्या निजामाला तोडून दिला. काही मुघलांचं ते वर्चस्व झालं, काही ठिकाणी राजपुतांनी परत वर्चस्व मिळवलं, कधी मराठ्यांनी वर्चस्व मिळवलं. असे जे ऐतिहासिक बदल होतात आणि विभाग बदलतात, त्याच्यामुळं पण आडनावं बदलली जातात, आणि त्या बदललेल्या आडनावांचा आपल्याला मूळ लागत नाही, कारण आपल्याला इतिहास माहीत नसतो.
अनेकदा लोक काय करतात की स्थलांतर करतात, की मी म्हणलंय मी नेहमी म्हणत असतो की तुमचे पूर्वज एका जागी राहत असलेले तुम्ही कधी गृहीत धरू नका. तसं तुम्ही गृहीत धरत असाल तर तुम्ही स्वतःची फसवणूक करताय. तुम्हाला ना तुमच्या आडनावांचं मूळ, ना तुमचं कुळ, ना कुलदैवत कधीच कळेल. कारण माणूस नेहमी बदलत असतो. माणूस कामाच्या निमित्ताने स्थलांतर करतो, दुष्काळामुळे स्थलांतर करतो, परकीय स्वाऱ्यांमुळे स्थलांतर करतो. अनेक कारणं असतात, माणसाला जागा बदलत राहावं लागतं. त्यामुळे कोणीही अनेक शतकं एकाच ठिकाणी राहत नाही. हे प्रवास आणि स्थलांतर जे होतं त्या लोकांनी विविध कारणामुळे लोक जे स्थलांतर करतात त्याच्यामुळे पण आडनावं बदलली जातात लोकांची, आणि त्याचा शोध घेणं कठीण होतं. मुळामध्ये काय होतं की स्थलांतर झाल्यानंतर फक्त स्थलांतर होऊन गोष्ट भागत नाही, की स्थलांतर झाल्यानंतर एक मनुष्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहतो, एक कुटुंब एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहतो, एक वंश दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहतो. तो जिथे राहतो तिथल्या लोकांबरोबर परत त्याचा संकर व्हायला लागतो. या संकरामधून नवीन संस्कृती निर्माण होते. त्याच्यामुळे पण परत आडनावं बदललेली आपल्याला दिसून येतात. म्हणजे फक्त स्थलांतरा मुद्दा नाही, त्या स्थलांतरामुळे झालेलं मानवी संकरामुळे पण आडनावं बदलतात. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय होतं की सारखे स्थलांतर करत राहतो आपण इकडे तिकडे, पूर्वज आपले करत राहतात. त्याच्यामुळे वंशावळी जी असते ते वंशावळी तुटते. आपण मागच्या भागामध्ये बघितलं जसं की माणूस एकाच ठिकाणी राहत असेल आणि ते लिहून ठेवत असेल तर कदाचित त्याच्यामध्ये सातत्य येईल. पण मी इकडे तिकडे जातोय आणि अनेक कारणांनी जातोय, विभाजन होते, फाटाफूट होते, इतिहास विसरला जातोय, परंपरा बदलतात. त्याच्यामुळे वंशावळी लिहिली जाते ती तुकड्या तुकड्यामध्ये लिहिली जाते, छोटी छोटी लिहिली जाते, आणि एका वंशावळीचा दुसऱ्या वंशावळीला काही माग लागत नाही. त्याच्यामुळे पण आडनाव शोधण्यामध्ये अडचणी निर्माण येतात. बरेचदा लोक काय करतात की अपरिचित ठिकाणी स्थलांतर करतात. म्हणजे माझ्या पूर्वजांपैकी कोणीतरी स्थलांतर करून गेले, पण तो गेलाय कुठे माझा भाऊबंद मला माहितच नाही. म्हणजे एक मनुष्य आहे, त्याला 4 मुलं होती, त्यातली 3 मुलं गावात राहिली, एक जण स्थलांतर करून गेला, पण तो कुठे राहायला गेला तेच मला माहित नाही. त्याच्यामुळे पण काय होतं की आडनाव शोधण्यामध्ये समस्या निर्माण होतात. कारण तो गेलाय, तो कदाचित त्याने वेगळं आडनाव लावलेलं असेल आणि तो परत त्याची वंशावळी शोधायला लागला तर वेगळ्या आडनावानुसार आपलंच कुळ सांगायला लागतो तो पुढे जाऊन, मग संशय निर्माण होतो. असं बऱ्याच प्रत्येक पिढीमध्ये आपल्याला आढळून येतं की प्रत्येक 2-3 पिढ्यानंतर कोणीतरी आपले एक भाऊबंद कुठे परागंदा झाला आपल्याला माहित नाही, की तो अमक्या अमक्या ठिकाणी गेला. आपल्याला कळतं की 2 भाऊ होते, कोणी गुजरातीकडे गेला, कोणी कर्नाटकाकडे गेला, कोणी अजून कुठेतरी काशी यात्रेला निघून गेला, पण त्याचा मागमूस लागत. त्याच्यामुळे पण आडनावांमध्ये काय होतं की वंश परंपरागत गोष्टी ज्या आपण लिहितो त्याच्यामध्ये कडी असते, ती कडी तुटते. त्या एका कुटुंबापुरती किंवा एका माणसापुरती ती कडी तुटते, आणि त्या तुटणाऱ्या कडीमुळे आपल्याला आडनावं जोडता येणं अवघड होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा आजकाल काय होतं की आपल्याला वाटतं की आज आपण आंतरराष्ट्रीय प्रवास करतोय, जुन्या काळामध्ये आपण प्रवास करत नव्हतो. तसं नाही, जुन्या काळामध्ये पण लोक प्रवास करतच होते. भारतातले लोक बाहेरच्या ठिकाणी, भले समुद्र उल्लंघन करणं गुन्हा मानला जात असेल तरी पण गरज लागेल तिथे लोक स्थलांतर करत असतात. अनेकदा लोक आपल्याला दक्षिण भारतातले उत्तर भारतामध्ये आलेले, काही लोक आपल्याला नावाडी म्हणून आग्नेय आशियामध्ये गेलेले दिसतात, काही लोक आपल्याला पर्शियामध्ये गेलेले दिसतात. लोक स्थलांतर करतच असतात. त्यामुळे लोक जे स्थलांतर करतात त्यांची आडनावं नेहमी बदलतात, त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय प्रभाव पडतो. काही लोक व्यापारासाठी जाऊन परत येतात, येताना ती नवीन आडनावं घेऊन परत येतात, नवीन ओळख घेऊन परत येतात, जी ओळख तुम्हाला भारतामध्ये सापडणारच नाही. म्हणजे चोल साम्राज्यामध्ये एखादा माणूस व्यापार करण्यासाठी जर व्यापारी जहाजावर बसून आग्नेय आशियामध्ये गेला असेल, तिथे काय काळ राहिला असेल, परत आला असेल तर तो वेगळी ओळख घेऊन परत. त्याच्यामुळे आडनावांची लिंक तुटते. हे फार उदाहरणासाठी सांगितलं. असे अनेक उदाहरणं सांगते की आंतरराष्ट्रीय प्रभावामुळे नवीन आडनावं निर्माण झालेले आहेत. तर त्याच्याकडे पण आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पुढचा जो भाग आहे तो पुढचा भाग म्हणजे 7वा भाग आहे. 7व्या भागामध्ये काय होतं की भाषेतील बदल. आपल्याला भाषेचं ज्ञान नसतं. जर तुम्हाला भाषेचं ज्ञान नसेल तर तुम्ही इतिहासातली कुठलीही गोष्ट शोधू शकणार. आडनावांचं पण तेच. भाषेमध्ये बदल झाला की उच्चार बदलतात. काळानुसार भाषा बदलतच असते, काळानुसार उच्चार बदलतच असतात. त्याच्यामुळे मूळ आडनाव शोधता येणं मला अवघड असतं. कारण आज जे मी आडनाव वापरतो त्याचा 12व्या शतकातला उच्चार काहीतरी वेगळा असतो. जर मला भाषेचं ज्ञान असेल तर मला ती गोष्ट कळेल, अन्यथा मला ती गोष्ट कळणार नाही. बऱ्याचदा काय होतं की ज्या पुरातन भाषा असतात त्या पुरातन भाषा लोप पावलेल्या असतात, ते लुप्त पावलेल्या असतात. त्या भाषेतले शब्द मागे राहतात, पण आता ती भाषा वापरामध्ये नाही. आता काय करावं? उदाहरणार्थ प्राकृत बद्दल आपण बोलू शकतो की प्राकृतचा आपल्या महाराष्ट्रावर भरपूर प्रभाव आहे, संस्कृतचा पण प्रभाव. पण प्राकृत आज आपण बोली भाषेमध्ये वापरत नाही, आपण प्राकृतमध्ये बोलत नाही. पण प्राकृतचे शब्द आज आपल्या मराठीमध्ये आहेत ना, ज्याला आपण आधुनिक मराठी म्हणतो. ती भाषा लुप्त नाही झालेली, ती आहे कुठेतरी. पण अशा अनेक भाषा लुप्त झालेल्या आहेत, अनेक बोली भाषा लुप्त झाल्या, त्यातले शब्द आपल्या आधुनिक भाषेमध्ये आहेत. त्याच्यामुळे ती आडनावं जर त्या लुप्त झालेल्या भाषांमधून किंवा मृत झालेल्या भाषांमधून आलेले असतील तर मग आपल्याला आडनावांचे लिंक लागत नाही, ती शोधावी लागते भाषेचा अभ्यास करून. दुसरी एक गोष्ट की आपल्याला नेहमी असं वाटतं की आपण जे बोलतो तेच उच्चार 2000 वर्षापूर्वीचा माणूस करत असेल. नाही, मराठी भाषा जरी तीच असली तरी तिची रूपं वेगळी आहेत. अर्धमागधी मराठी, प्राकृत मराठी, अशा अनेक मराठीचे प्रकार आहेत. त्याच्यामुळे आपले पूर्वज 12व्या किंवा 7व्या शतकामध्ये कुठली भाषा बोलत असतील आणि तिचे उच्चार काय असतील, भाषा मराठी असेल तर उच्चार काय असतील आपण सांगू नाही शकत. त्यामुळे अनेक आडनावं
कन्नड भाषेमध्ये पण जुनी कन्नड भाषा आहे की आपल्या मराठ्यांची इतिहासाची माहिती देणारे अनेक कागदपत्र जुन्या कन्नड भाषेमध्ये सापडतात किंवा अनेक शिलालेख जुन्या कन्नड भाषेमध्ये सापडतात. तर ते उल्लेख वेगळे आहेत तुमच्या आडनावाचे. तर तुम्हाला ती जुनी कन्नड भाषा पण आली पाहिजे. फक्त प्राकृत आणि फारसी भाषेवर उपयोग नाही, संस्कृत मराठ्यांचा इतिहास शोधण्यासाठी त्या भाषांचं पण ज्ञान असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट काय होते की भाषा बदलतात त्यावेळेला फक्त उच्चार बदलत नाही तर भाषेचं लिखाण शैली पण बदलते. काना मात्रा वेलांटी उकार बदलतात, त्याचं उच्चारण बदलतं, ते स्वल्पविराम अल्पविराम आपण टाकतो ते बदलतात भाषेमध्ये. आणि हे लिखाणातले जे बदल होतात त्याच्यामुळे पण आडनावं काहीतरी वेगळीच भासू शकतात. ते भाषेच्या लिखाण शैलीमध्ये कधी बदलतात हे पण आपल्याला वेळोवेळी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला मगाशी मी म्हटलं तसं स्थानिक बोली भाषांचं ज्ञान पण असणं गरजेचं आहे. मराठी भाषा आपण म्हणतो दर 15 मैलावर बदलते, तर मराठीमध्ये तर एवढ्या बोली भाषा आहेत, कितीतरी आडनाव आहे ती त्या बोली भाषेशी संलग्न आहे. ती मराठी भाषेशी आपण जे आधुनिक मराठी भाषा बोलतो त्याशी संलग्न नाही. मग कितीतरी बोली भाषा आहेत ज्या आज नष्ट झालेल्या आहेत, कितीतरी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, कितीतरी साहित्य त्याच्याबद्दल लिहून ठेवलेलं नाहीये. त्याचा जर अभ्यास नसेल तर आपल्याला आपल्या आडनावाचं मूळ शोधता येणार नाही. अनेकदा काय होते की अनेक भाषांचं भाषांतर करण्याची अडचण असते. म्हणजे एखादी भाषा आहे ती मला सापडली पण तिचं अचूक मला भाषांतर करता येत नाही. त्यामुळे जुन्या काळामध्ये तिचा उच्चार काय होता आणि आत्ता उच्चार काय असेल, जुना शब्द काय लिहिला जात होता आणि आत्ताचा शब्द काय लिहिला जात असेल, मी सांगू नाही शकत. भाषांतराच्या अडचणीमुळे पण कित्येक आडनावांच्या शोधाला खीळ लागते. काही शब्द असतात ते फार पुरातन शब्द असतात, म्हणजे आजकाल आपण ते बोलत पण नाही. कधीतरी पुरातन काळी कोणीतरी बोलत असतं. म्हणजे उदाहरण सांगायचं म्हणलं 12व्या शतकामध्ये लीळाचरित्र ग्रंथामध्ये चक्रधर स्वामींनी काही शब्द वापरले असते, तर ते आपण आज बोलतो का? नाही बोलत. आपण ते प्राणी पक्षी फुलं झाडं असतील त्याच्याबद्दल जे वेगळे त्याचे उच्चार असतात ते आज आपण करतो का? नाही करत. ते वेगळेच शब्द आहेत. तर हे पुरातन शब्द जे आहेत ते पुरातन शब्द ओळखता आले पाहिजेत. ते कितव्या भाषेतले शब्द आहेत त्याच्यावरून पण आपल्याला कळू शकते कितव्या शतकातलं आपलं आडनाव आहे. अनेकदा काय होतं की अनेक भाषा एकमेकांमध्ये मिश्रण पावतात. म्हणजे आजची आपली मराठी भाषा आहे ती अनेक भाषांची मिश्रण आहे. ती काही एका भाषेचं मिश्रण नाही. फारसी आहे, प्राकृत आहे, संस्कृत आहे, त्याच्यानंतर जुनी कन्नड भाषा आहे, मी जसं बोललो तसं तेलुगू भाषा आहे, गुजरातमधल्या काही भाषा आहेत. ह्या सगळ्या भाषा एकत्र येऊन आज आपली माळव्यातली भाषा आहे. हे सगळे भाषा एकत्र येऊन आज आपली नवीन मराठी भाषा बनलेली आहे आणि ती समृद्ध भाषा आहे. आणि माझ्या मराठी भाषा या सगळ्या भाषांची मिळून बनली म्हणून मला काही कमीपणा वाटायचं कारण आहे. बऱ्याच माणसांना वाटतं कमीपणा नाही. आमची अभिजात भाषा आहेच किती. जर एवढ्या सगळ्या गोष्टी तिने पचवल्या असतील तर का तिला आपण अभिजात भाषा म्हणणार नाही? अभिजात भाषा कशाला म्हणतात? ज्याला व्याकरण आहे, ज्याला कुठली गोष्ट तुम्ही त्या भाषेमध्ये लिहू शकता. म्हणजे काही भाषा असेल की ज्याच्यामध्ये तुम्ही सायन्सची पुस्तकं लिहू नाही शकत कारण त्याच्यामध्ये सोयच नाही. तर मराठी भाषा लवचिक आहे. तर मराठी भाषेची स्वतःची वैशिष्ट्य आहे. पण ही अनेक भाषा एकत्र येऊन जेव्हा ही भाषा बनते त्यावेळेला माझं आडनाव नेमकं कुठल्या भाषेतून आलेले ते शोधायला अडचण येते बऱ्याचदा. त्याच्यामुळे पण आडनावांचा शोध घेणं अवघड होऊन बसतं. आणि ह्याच्यामुळे एक नवीन समस्या निर्माण होती जी आपण मागं पण बोललो होतो की आडनावांमध्ये विसंगती निर्माण होते. की इथे मला आडनाव माझं वेगळं दिसतंय, तिथं वेगळं दिसतंय, इथे माझ्या आडनावातला एक शब्द आढळतो, तिथे एक अक्षर आढळतंय, परत इथे माझे सोयरे संबंध आढळत आहेत, तिथे आढळत नाहीये. अशा अनेक विसंगती काय होतात की वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे समूह, वेगवेगळ्या संस्कृती एकत्र आल्यामुळे आडनावामध्ये आपल्याला दिसून येतात. आणि हे सगळ्या भाषांचं मिश्रण झाल्यामुळं एक नवीनच उच्चार तयार होतो नवीन भाषेमध्ये. या एवढ्या सगळ्या भाषा मिसळल्यानंतर जर आडनाव जर तुमचं एखाद्या बोली भाषेतलं असेल तर ते आजच्या आधुनिक मराठी भाषेमध्ये तसं बोललंच जाणार नाही, काहीतरी वेगळंच बोललं जाणार. तर तुम्हाला जर कोणाला तुमचं आडनाव शोधायचं काम द्यायचं असेल तर त्या माणसाची तेवढी भाषेवर पण पकड असली पाहिजे. नुसतंच फक्त त्याला इतिहासातलं नॉलेज आहे तर तो माणूस आडनाव कधी तुमचं शोधू शकणार नाही. ही पण त्याच्यामध्ये एक अडचण आहे. त्याच्यामुळे हे सगळं सांगणं आपल्याला गरजेचं पडेल. आता थोडेसे काहीतरी मुद्दे आहेत की जे कुठल्या प्रकारामध्ये बसत नाही. म्हणजे आपण हे 7 प्रकार बघितले. काही मुद्दे ते 7 प्रकारामध्ये बसत नाहीत पण तरी पण त्या आडनाव शोधण्यासाठी काय करतात? अडचण निर्माण करतात. ते 7 मुद्दे आपण बघूयात. बऱ्याचदा काय होतं की आडनावांच्या उत्पत्तीविषयी अनेक विविधता आहे. म्हणजे मगाशी मी म्हणलं तसं की माझं आडनाव नेमकं कशातून निर्माण झालं असेल? हे बोलीभाषेतून निर्माण झालं असेल, संस्कृतीतून निर्माण झालं असेल, समाजातून निर्माण झालं असेल, धर्मातून निर्माण झालं असेल, कोणी स्थलांतरामधून निर्माण झालं असेल. म्हणजे उत्पत्ती माझ्या आडनावाची कुठून झाली असेल हे जेव्हा मी ठरवायचा प्रयत्न करतो तेव्हा मला त्याच्यामध्ये अनेक विविधता आढळून येतात. त्याच्यामुळे मला आडनावाचा शोध घेता येणं एवढं सोपं काम नसतं. त्याच्यासाठी खूप आपल्याला कष्ट करावे लागतात. दुसरी गोष्ट ही आहे की आपलं जर आडनाव असतं त्या प्रत्येक आडनावाचा इतिहास असतो आणि आपल्या इतिहास हा वादग्रस्त असतो नेहमी. इतिहासकारांचं सगळ्या एका गोष्टीवर कधी एकमत झाले असं होत नाही. कित्येक गोष्टी या वादग्रस्त असतात आणि ते वाद पेंडिंग असतात. म्हणजे त्याच्यावर काही एकमत झालेलं नाही, अजून कोणाचं सोल्युशन निघालेलं नाही. तर अशा वादग्रस्त इतिहासांमुळे पण आडनाव शोधण्यामध्ये काय होतो? अडथळा निर्माण होतो. कारण ते विषयाचा वादाचा निकालच लागलेला नाही खरं खोटं काय ते. तर आडनाव खरं खोटं कुठलं ठरवायचं? त्याच्यामुळे पण आडनाव शोधता येत नाहीत.
अनेक परंपरा असतात ज्या अत्यंत प्राचीन असतात, ज्याला आपण देवक म्हणतो. म्हणजे कुळ आणि देवक याच्यामध्ये फरक आहे. किंवा तुम्ही जे तुमचं गोत्र म्हणता, गोत्र आणि देवक याच्यामध्ये फरक आहे. देवक हे निसर्गाशी जास्त जोडलेले आहे. त्याच्यामुळे ही नैसर्गिक प्राचीन परंपरा ज्या आहेत त्या पण आपल्या आत्ताच्या जीवनाचा एक भाग आहे. आपण नाकारू नाही शकत. त्या आहेत. ते अशा ज्या काही प्राचीन परंपरा असतात त्या परंपरांबद्दल जे ज्ञान असतं ते मुख्यतः मौखिक ज्ञान असतं. आणि ती ज्ञान सांगणारी व्यक्ती नाहीशी झाली की ती मौखिक परंपरा पण नाहीशी होते, ते ज्ञान पण नाहीसं होतं. त्याच्यामुळे कडी तुटते. त्यामुळे जी आडनावं या मौखिक परंपरेतून आलेली आहेत, प्राचीन परंपरा ज्या नष्ट झालेल्या आहेत किंवा सांगणारं कोणी राहिलेलं नाही, त्याच्यामुळे पण त्यांच्याशी निगडीत आडनावं आपल्याला शोधता येत. अनेकदा मी म्हणलं तसं किंवा मागाशी म्हणलं तसं काही काही आडनावं असतात ती एवढी सामान्य असतात. सामान्य म्हणजे समाजातल्या सर्व घटकांमध्ये विपुलतेनं आढळतात. अनेक जाती धर्मांमध्ये आढळतात, अनेक प्रथा परंपरांमध्ये आढळतात आणि सगळेजण ते आडनावं लावत असतात. तर सगळ्यांनी जर एक आडनावं लावलं 18 पगड जातींनी, त्या आडनाव नेमकं कुठलं कोणाचं शोधायचं कसं, ही पण एक मोठी समस्या असते. अनेकदा काय होतं की आडनावांचं सादरीकरण केलं जातं. म्हणजे काही काही आडनावं बोलायला फार अवघड असतात, म्हणून लोक काय करतात ती सरळ करतात की उच्चार करायला माझं सोपं होईल. फारच क्लिष्ट आडनाव आहे, कोणाला समजत पण नाही आणि कधी कधी काही आडनावं अश्लील असतात ती पण आपण बदलतो. तर अशी काय केलं जातं, आडनावांचं एक सरळीकरण किंवा सादरीकरण केलं जातं. हे बदल लोक स्वतःच्या मनाने करतात. कधी करतात ते कोणालाच माहीत नसतं. कोणी कोणत्या पूर्वजांनी केलेत, मी आत्ता केले तरी मी लिहून ठेवत नाही पुढच्या पिढीसाठी. त्याच्यामुळे पण आडनाव शोधण्यामुळे समस्या निर्माण होतात. अनेकदा काय होतं की लोक स्वतःची नवीन आडनावं निर्माण करतात. म्हणजे आपल्याला जसं आता पाहतो आपण की आपल्याला मुलांची नावं आपल्या फार फॅन्सी ठेवायची असतात की युनिक नाव असतं फार माझ्या मुलाचं. तसं लोकांना आडनावांबद्दल पण वाटतं की माझं आडनाव काहीतरी युनिक असायला पाहिजे. जुन्या काळामध्ये पण लोकांना वाटायचं आणि कधी कधी व्यवसायामुळे किंवा इतर दुसऱ्या कारणामुळे लोकांची युनिक आडनावं पडून जायची. अशी नवीन आडनावं पडण्याची जी प्रथा आहे किंवा नवीन आडनावं पडण्याची जी रीत आहे ती सतत चालूच असते. तिच्यामध्ये कधी खंड नाही पडत. ही जी प्रोसेस आहे ही सतत चालू असते की नवीन आडनावं सातत्याने निर्माण होत असतात, जी जुनी कधी नसतात ती. तर आपल्याला त्याचं पण ज्ञान असलं पाहिजे. काही काही आडनावं असतात ती भ्रमित करणारे असतात. म्हणजे त्या आडनावाचा शब्दशः अर्थ एक निघतो, भावार्थ एक निघतो आणि वापरात दुसरंच काहीतरी असतं. मग ते आडनाव शोधायचं कसं? ही अशी भ्रमित करणारी पण काही आडनाव आहे जे आपल्याला शिकणं गरजेचं असतं. बऱ्याचदा काय होतं की एखादं मूळ आडनाव असतं, त्या मूळ आडनावाचं विभाजन होतं आणि दोन वेगळी वेगळी आडनावं निर्माण होतात. ही पण गोष्ट बऱ्याचदा आपल्याला आढळून येते. तर माझं आडनाव कुठल्या आडनावामधून निर्माण झालेलं आहे हे पण मला कळणं गरजेचं आहे. पुष्कळ वेळा काय होतं की उपनावं किंवा बिरुद नावं असतात किंवा वेगवेगळ्या राजांनी आपल्याला दिलेल्या पदव्या असतात. त्या मोठमोठ्या पदव्या पण आपण आडनाव म्हणून लावतो. आपल्याकडे त्या पदव्या सर्रास आपल्याला आढळतात. जहागीरदार, इनामदार, किल्लेदार आपण सगळेजण लावतो. तर ही अशी पण काही बिरुद नामं असतात ती नंतर आडनावं म्हणून निर्माण होतात. तर ही तुम्हाला त्या बिरुदांचा काळ माहीत असला पाहिजे. कोणी ते बिरुद निर्माण केलंय, कुठल्या काळात आहे, कुठल्या राजाने ती पदवी दिली हे माहीत असलं पाहिजे. म्हणजे सामंत हा शब्द, जहागीरदार हा शब्द आणि वतनदार हे शब्द हे वेगळ्या वेगळ्या काळामध्ये एकाच पद्धतीच्या समाज व्यवस्थेसाठी वापरण्यात आलेले शब्द होते. मग कोण सामंत, कोणाचा आडनाव सामंत आहे तो कुठल्या शतकातला असेल, जागीरदार असेल तर कुठल्या शतकातला असेल आणि वतनदार असेल तर कुठल्या शतकातला असेल, त्याच्या आडनावावरून आपल्याला त्याचा तो कालखंड सांगता येतो. ही आपल्याला बिरुदं पण माहिती असली पाहिजे, ती कुठल्या काळातली ती पण माहिती असली पाहिजे. अनेकदा काय होतं की प्रसिद्ध व्यक्तींचा एवढा प्रभाव असतो की आपण आपले आडनाव बदलून घेऊ. एखाद्या माणसाला अमिताभ बच्चन एवढा आवडतो की तो स्वतःचं आडनाव बच्चन करून घेतो. हे आत्ताच्या काळातलं उदाहरण. तसं जुन्या काळामध्ये पण होतं. एखाद्या स्वामींचा एवढा एखाद्या माणसावर प्रभाव आहे की तो त्याचं आडनाव बदलून घेतो. एखाद्या राजाचा एवढा प्रभाव आहे, कोणतरी कोणाच्या तरी आश्रयासाठी राहिलेला आहे, निराश्रित होता, त्याने त्याला आश्रय दिला, तो त्याच्या धन्याचं आडनाव लावतो. अशा पद्धतीनं प्रसिद्ध व्यक्तींच्या प्रभावानं पण बऱ्याच लोकांनी आपली मूळची आडनाव सोडून देऊन नवीन आडनावं स्वीकारलेली आहेत. ती नवीन आडनावं जी स्वीकारलेली आहेत ती नंतर त्या लिंकपर्यंत जाऊन तुटतात. मग तिथून मागे आपल्याला वेगळा प्रवास करावा लागतो. तर ते आपल्याला कळणं गरजेचं असलं पाहिजे की हा माणूस कुणाच्या प्रभावाखाली तर नव्हता, याने आडनाव तर बदललं नाही. अनेकदा काय होतं की कृत्रिम आडनावं नवीन निर्माण केली जातात जी कुठेच आढळत नाही. आता काही काही लोक काय करतात की सायन्सवर आधारित त्यांची आडनावं ठेवतात. मला माहिती आहे काही लोकांनी ठेवली. काही लोक काय करतात की दुसरं काहीतरी फॅन्सी आडनाव ठेवायचं म्हणून दुसऱ्या कुठल्या तरी जाती धर्मातल्या संस्कृतीतलं प्रचलित आडनाव स्वतःचा शब्द आडनाव म्हणून घेतात. याच्यामुळे पण आडनाव बदलायला बऱ्याचदा आपल्याला कृत्रिम आडनाव निर्माण केल्यामुळे अडचण निर्माण होते. अनेकदा काय होतं की शासकीय दरबारी एखाद्या माणसाचं काहीच सापडत नाही, आगापीच्या मूळ काय, त्याला काहीतरी नवीन आडनाव दिलं जातं त्याच्या ओळख ठेवण्यासाठी. त्याच्यामुळे पण नवीन आडनाव आपल्याला आढळून येतात. अनेक लोक जे असतात ते काय करतात की आधुनिक आडनावांची निवड करतात. म्हणजे काही लोकांची आडनाव फार पुराण काळाशी किंवा त्याच्या मागे जोडलेली असतात, ती जुनी पुराणी वाटतात, लोकांना जीर्णशीर्ण वाटतात, आत्ताच्या काळाशी सुसंगत वाटत नाहीत. मग ते आडनाव टाकून देतात, नवीन आधुनिक आडनाव घेतात जे आजच्या काळाशी सुसंगत आहे. पण त्याची कुठे नोंद ठेवत नाहीत. आपण नेहमी म्हणतो असं नोंद ठेवायची आपल्याला सवय नाही. त्याच्यामुळे पण काय होतं की ही सगळी आडनाव आहे, ती आडनाव शोधायला आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं.
अजून जी काही आडनावं असतात ती मगाशी मी म्हणलं तसं की परदेशी माणूस प्रवास करतो त्या प्रभावामुळे निर्माण होतात. परकीय लोक आक्रमण करतात, त्यांच्या दबावाखाली बदलावी लागतात, ती आडनावं बदलली जातात. काही काही वेळेला संविधानामध्ये बदल केला जातो आणि संविधानिक बदलांमुळे पण आडनावं बदलली जातात. आपल्या देशामध्ये पण कित्येक देश आहेत, मगाशी मी तुर्कस्तानचं उदाहरण दिलं, स्वित्झर्लंड आहे. अशा देशांमध्ये संविधानामध्ये बदल करून लोकांना नवीन आडनावं स्वीकारायला सांगितलं जातं किंवा वाव दिला जातो, प्रोत्साहन दिलं जातं, कधी कधी सक्ती पण केली जाते. हीच आडनावं तुम्ही स्वीकारली पाहिजेत. सक्तीमध्ये तुम्हाला उत्तर कोरिया, चायना वगैरे देश येतील, त्याच्यामध्ये ती आडनावं आपल्याला दिसतात. संविधानामध्ये बदल झाल्यामुळे लोकांना ती आडनावं घ्यावी लागतात. अनेकदा काय होतं की शासनाचे नियम बदलतात. शासनाचे नियम बदलल्यानंतर काही देशांच्या शासनाने नियम करून आडनावं बदलले की तुम्हाला आता आडनावं बदलणं गरजेचं आहे. हे शासकीय नियम बदलल्यामुळे पण काही देशांमध्ये आडनावं बदललेली आपल्याला दिसून येतात. काही देशांमध्ये शासकीय सुधारणा झालेल्या असतात. या शासकीय सुधारणांमुळे पण आडनावांचे नियम आणि नोंदी बदलतात. त्याच्यामुळे पण आडनावांचे बदल परत तिथे नोंद करावी लागतात. जुनं आडनाव वेगळं, नवीन आडनाव वेगळं, अशी पण आडनावं बदलतात. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की पर्यावरणीय परिस्थिती. आपण ही गोष्ट कधीच लक्षात घेत नाही की आपण आज जे काही आहोत, जसे कसे आहोत, जिथे कुठे आहोत, जे काही जगतोय, आपलं जे काही अस्तित्व, जी काही ओळख आहे, ती ओळख पर्यावरणाच्या बदलामुळे. पर्यावरणामध्ये जसे बदल होतात तसं माणसाला बदलावं लागतं आणि पर्यावरणाच्या बदलाप्रमाणे माणूस बदलत राहतो. त्याची संस्कृती बदलत राहते, त्याची जीवनाच्या सामाजिक परंपरा, सांस्कृतिक परंपरा बदलतात, वंशावळ्या बदलतात. पर्यावरण बदललं, एखाद्या आपण म्हणतो की वाळवंटामध्ये राहणारा माणूस आहे, त्याचा आडनाव कधी पौशे असणार. आणि जो एखाद्या ॲमेझॉनच्या घनदाट अरण्यामध्ये राहतो, तिथे तुम्हाला त्याचा एखाद्या माणसाचा आडनाव कधी कोरड्या आढळणार नाही, जो ते वंश परंपरागत रीतीने राहतो. पर्यावरण बदलतं. पर्यावरण आणि नेहमी बदलतच राहतं. आजही बदलते, उद्याही बदलणार आहे. त्याच्याबरोबर आपली आडनाव कालही बदलत होती, आजही बदलत आहेत, उद्याही बदलणार आहे. कारण पर्यावरण महत्त्वाचा घटक आहे, त्याच्याकडे पण आपलं लक्ष असलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचा शेवटचा मुद्दा काय की आडनावं हा सातत्याने बदलणारा विषय आहे. कारण आडनावं हा सातत्याने विकास पावणारा विषय आहे. त्याचं कारण आडनावं ज्या गोष्टीवर अवलंबून असतात, ती ऐतिहासिक गोष्टी, सामाजिक गोष्टी, सांस्कृतिक गोष्टी, धार्मिक गोष्टी, आर्थिक गोष्टी, स्थलांतराच्या गोष्टी, पर्यावरणाच्या गोष्टी, ह्या सगळ्या बदलणाऱ्या गोष्टी. त्या गोष्टी बदलल्या की त्याचा प्रभाव माणसाच्या ओळखीवर पडतो आणि आडनावं पण बदलत राहतात. त्यामुळे मागे होती बदलत, आजही बदलत आहेत, उद्याही बदलणार आहेत. आणि ही सतत आडनाव बदलण्याची प्रक्रिया चालू असल्यामुळं, घुसळण चालू असल्यामुळं आपल्याला काय होतं, एखाद्या आडनावाचं मूळ शोधण्यासाठी अनेक अडचणींच्या समस्या तोंड द्यावं लागतं. एवढं सोपं काम नाही. हे सगळं सांगायचं कारण काय की जेव्हा आपण मला प्रतिक्रियेमध्ये विचारता की सर माझ्या आडनावाचा अर्थ काय, तेव्हा मला काय बोलावं कळत. कारण लगेच कोणी 5 मिनिटांमध्ये तुम्हाला आडनावाचा अर्थ नाही सांगू शकणार, एका शब्दामध्ये नाही सांगू शकणार, एका वाक्यात नाही सांगू शकणार, एका दिवसात नाही सांगू शकणार, कदाचित 1 वर्षात नाही सांगू शकणार आणि कदाचित एक संपूर्ण आयुष्य काळात पण नाही सांगू शकणार. कारण हा जो विषय आहे हा मोठा विषय. जर तुम्हाला खरोखर आडनाव तुमचं शोधायचं असेल तर तुम्हाला या शास्त्रीय मार्गाने जावं लागेल. किंवा दुसरा एक मार्ग आहे की ज्याला आपण शॉर्टकट मारणं म्हणतो. तुम्ही कुणाकडेही जा जो काहीतरी आडनावाबद्दल माहिती देतो, ज्याने आडनावांची यादी ठेवली, आडनावांचा संग्रह केलाय, तो तुम्हाला लगेच एखाद्या अक्षराला अक्षर जुळवून किंवा दुसऱ्या शब्दाला शब्द जुळवून कुठला तरी पौराणिक, दुसरा आर्थिक, सामाजिक बदलाशी संबंधित करून तुमच्या आडनावाचा अर्थ सांगेल, लगेच सांगेल, 5 मिनिटात सांगेल किंवा 5 दिवसात पण सांगेल, आठवडाभरात पण सांगेल की तुमचं आडनाव असं असं आहे. आणि त्याच्यामध्ये वाद घालण्यासारखं किंवा त्याच्यावर आक्षेप घेण्यासारखं पण काही नसतं. कारण तो जे बोलतो तो पण एक कारण होऊ शकतं आडनाव बदलण्याचं. पण तेच कारण असेल हे आपण खात्रीने सांगू शकत नाही. खात्रीने सांगू शकत नाही कारण ते कारण शोधण्यासाठी एवढा अभ्यास आहे, एवढी मेहनत आहे, एवढा वेळ आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांना म्हणत असतो की आडनावाचा शोध घेणं हे फार चिकाटीचं, वेळखाऊ आणि खर्चिक काम. तर असं पटकन मला ते सांगता येत नाही. म्हणून हा व्हिडिओ आपण बनवलाय की उद्या जर कोणी मला आडनाव विचारलं तर या व्हिडिओची लिंक त्याच्यामध्ये टाकता येईल आणि समोरच्या माणसाला जाणीव होईल की अरे माझं आडनाव शोधणं किती अवघड काम. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नेहमीप्रमाणे, जर मी जे सांगितलेली माहिती ती आपल्याला मनाला पटत असेल किंवा खरोखर आपल्याला याच्या मागची तळमळ, कष्ट जाणवत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, प्रतिक्रिया द्या. ज्याच्यामुळे तुमच्या ज्या प्रतिक्रिया येतात त्याच्यामुळेच व्हिडिओ बनवण्याची आपल्याला प्रेरणा मिळत असते की हे एवढं आपण कष्ट करतो, माहिती गोळा करतो. कोणीतरी म्हणतं की सर संपूर्ण व्हिडिओ बघितला, पटला, आवडला, अजून नवीन व्हिडिओ अशा अभ्यासपूर्ण बनवायला बरं वाटतं. जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतो लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून असेच अनेक अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. पुढचा मुद्दा म्हणजे की हे अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच श्रम लागतात, वेळ लागतो. काही काही वेळेला तुम्हाला पुस्तकं संदर्भ म्हणून विकत घ्यावी लागतात, खर्च असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला प्रायोजकत्वाची गरज असते. जर आपण कोणत्याही प्रकारे चॅनलला मदत करू शकत असाल तर यूट्यूब मेंबरशिप किंवा सुपर थँक्सच्या माध्यमातून किंवा गुगल पेच्या माध्यमातून आपण चॅनलला मदत करू शकता. आपलं नेहमीच स्वागत आहे.
इतिहासाचं हे असंच तर्कशुद्ध विवेचन, चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा किमान तू लाईव्ह. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत. जय महाराष्ट्र. जगदंब.